राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं राष्ट्रसेवा दल आणि अनुभव शिक्षा केंद्र यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आजचं आपलं हे 13वं सत्र आहे. या सत्रामध्ये रसिकाताई आपल्या सगळ्यांच्या सोबत संवाद साधणार आहेत. त्यांची ओळख आपले कार्यकर्ते इनायत परदेशी हे करून देतील. इनायत. नमस्कार. आजच्या काळात कलावंताची भूमिका ह्या आपल्या व्याख्यानामध्ये आजच्या ज्या वक्त्या आहेत त्या लेखिका, दिग्दर्शिका, अभिनेत्री रसिका आगाशे आहेत. बिंग असोसिएशन ह्या नाट्यसंस्थेशी त्या जोडलेल्या आहेत. बालमंच ह्या उज्जैन मधील बालनाट्य संस्थेशी त्या जोडलेल्या आहेत. त्यांनी त्यांचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेज मधून पूर्ण केलेलं आहे आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधून त्यांनी अभिनयाचं शिक्षण घेतलेलं आहे. संस्कृत, इंग्रजी, मराठी आणि हिंदी नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीवर त्यांचं पहिलं नाटक पोपटपंची हे होतं. त्यानंतर चहेता, हारूस मारूस, सात भाषे रैदास, हम पंछी लहरों के, वेडिंग अल्बम, इस कमबख्त साटेगा क्या करे या नाटकांनी अभिनय केलेला आहे. कोलॅबोरेटर्स, हारूस मारूस, म्युझियम द स्पेसिस ऑफ डेंजर, संहिता मंच रैदास, बिट्टू टू बिट्टू या नाटकांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. गांधी आणि मी हे त्यांचं विशेष गाजलेलं नाटक आहे. मेरे प्राईम मिनिस्टर या चित्रपटातल्या राजकीय भूमिकेसाठी त्या करून ओळखल्या जातात. सामाजिक आशयाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर त्या परिवर्तनवादी नाट्य संस्थांशी जोडलेल्या आहेत. रोहित वेमुलाच्या शैक्षणिक हत्येनंतर त्यांनी बेहनेदो हा एक कार्यक्रम आयोजित केलेला होता. NRC आणि CAA विरोधातल्या आंदोलनांमध्ये त्या सक्रिय होत्या. म्युझियम द स्पेसिस ऑफ डेंजर हे जे नाटक होतं ते निर्भया बलात्कार कांडावर त्यांनी बनवलेलं होतं. त्यानंतर मुझफ्फरनगरच्या दंगलीवर अंधेरे में रोमिओ ज्युलिएट हे नाटकही त्यांनी बसवलेलं होतं. तर एक कलावंत म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून त्या सामाजिक अग्रेसर असतात. आजच्या काळामध्ये जिहाद चर्चा होते, जमातवादाची चर्चा होते, NRCची चर्चा होते. ह्या काळामध्ये कलावंतांची भूमिका फार महत्वाची बनलेली आहे. त्यांचं व्यक्तिगत आयुष्य आणि त्यांचं समाजकारण, त्यांचा पडद्यावरचा रोल, त्यांचा नाटकातला रोल याचा खूप मोठा प्रभाव सामान्य जनतेवर पडत असतो. त्यामुळे त्यांचे अनुभव काय आहेत आणि त्या कशा प्रकारे या सर्व घडामोडींकडे बघतात हा आजच्या व्याख्यानाचा विषय असणार. नमस्कार. मला मुळात असं काही अभ्यासिका किंवा अभ्यास सदृश फारसं बोलता येत नाही. त्यामुळे या तर गप्पा असतील, मी काही आपले अनुभव शेअर करीन. अभ्यास पूर्ण असं मी बहुतेक आयुष्यात NSDच केलंय फक्त, जे 3 वर्षाचा अभिनयाचा अभ्यास होता. आणि मला असं काय म्हणता येईल, व्याख्यान असं कधी देता येत नाही. मी अभिनय शिकवायला जिथे जाते तिथे आम्ही जनरली गप्पा मारतो आणि मग मला लक्षात येते की हा काय करता येईल या लोकांबरोबर, आणि मग आम्ही एकत्रित काम करायला सुरुवात करतो. मला फक्त आज जो विषय निवडायचा जेव्हा ठरत होतो तेव्हा मला डोक्यात होतं की कलाकाराची भूमिका, कलावंतांची भूमिका या विषयावर बोलणं खूप गरजेचं आहे. कारण मुळामध्ये कलाकार म्हणजे कोण किंवा म्हणजे काय हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे सध्या वेबसिरीज चालू असतात, TV चालू आहे, नाटकं चालू आहे, जे काही, पण प्रत्येक अभिनय करणारा माणूस हा कलाकार आहेच का, हा मला वाटतं मुळात आपण चर्चा सुरू केली पाहिजे. कलाकार कोण असतो? आपण कला किंवा कलावंत जेव्हा म्हणतो त्याच्यामध्ये कला हा शब्द येतो, आर्टिस्ट, आर्ट हा शब्द येतो. पण आर्ट किंवा कला म्हणजे काहीतरी तुमच्याकडे आहे जे एक्सप्रेस करण्यात तुम्हाला आनंद मिळतो, जे एक्सप्रेस करावंसं वाटतं, असं करणारा माणूस म्हणजे कलाकार. इतकं बेसिक जर आपण याचं एक ट्रान्सलेशन किंवा हे केलं, डेफिनेशन केली, तर मला असं वाटतं एक पहिली गोष्ट आपल्या लक्षात घेतली पाहिजे, किती लोक आहेत ज्यांच्याकडे एक्सप्रेस करण्यासारखं काहीतरी आहे. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याकडे जे आहे ते काहीतरी नवीन आहे. मुळामध्ये अनेकदा ते घडून गेलेलं असतं, त्याच्यावरती अनेक प्रकारचं काम केलेलं असतं. आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते दरवेळी नाविन्यपूर्ण पद्धतीने म्हणणं आणि ते म्हणण्याची गरज वाटणं दरवेळी, मला वाटतं आर्टिस्टची एक युनिकनेस तिथून सुरू. प्लीज माझ्या भाषेला काही म्हणू नका, मी
एकत्रपणे हिंदी, मराठी, इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये बोलते, त्यामुळे कधी कधी सुरुवातीला असं होतं की शब्द इकडनं तिकडनं येतात. सो मला असं वाटतं की बेसिकली आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात घेतलं पाहिजे की चंदेरी पडद्यावर चमकणारे सगळे लोक किंवा आपण टीव्हीवर ते सगळे बघतो ते सगळे कलाकार असतात अशातला भाग नाही. एक आर्ट आणि क्राफ्ट यातला फरक आपल्या लक्षात घेतला पाहिजे. ज्या ज्या माणसांना छान स्वच्छ बोलता येतं, चढ उतारासहित संवाद फेकता येतात, याचा अर्थ अभिनय करता येतो का? तर नाही, अभिनय त्याच्यापेक्षा खूप जास्त काही असतो. आणि अभिनय म्हणा, पेंटिंग म्हणा, डिरेक्शन म्हणा, लेखन म्हणा, अशा कुठल्याही ह्याच्यातल्या कलाकारांबद्दल पण जर बोलायला गेलो तर त्या कलाकारांसाठी सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला काय म्हणायचंय ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हा लेक्चर झोन मला अवघड जातो, मी गप्पा या झोनवर परत येते. बेसिकली मी अनेक वर्ष वेगवेगळ्या सिरियल्स मधनं काम करत होते किंवा फक्त अभिनेत्री म्हणून काही दिग्दर्शकांकडे काम करत होते आणि माझ्या असं लक्षात आलं की मला मजा येत नाहीये. का मजा येत नव्हती? तर मला जे काही म्हणायचे ते त्यातनं काही सांगितलं जात नव्हतं. ते कुठल्या तरी तिसऱ्या लेखकाचे शब्द होते, ते चौथ्या माणसाने बसवले होते, जे त्यांचं असं म्हणणं होतं की हे लोकांना एंटरटेन करण्यासाठी आहे. एंटरटेनमेंट आणि गुदगुद्या करणं याच्यामध्ये एक बेसिक फरक आहे असं मला वाटतं. एंटरटेनमेंट म्हणजे फक्त हसवणं नसतं. एंटरटेनमेंट म्हणजे तुम्ही पिक्चर बघताना रडत असाल, हसत असाल, तुमच्या डोक्यामध्ये काही विचार येत असतील नवे, तर ही सगळी एंटरटेनमेंटच आहे. त्यामुळे आपल्याकडे मुळात कॉमेडी म्हणजेच एंटरटेनमेंट हा एक प्रकार बांधला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मग असे कलाकार जेव्हा कुठल्याही विषयावर काही बोलायला लागतात तेव्हा तुम्ही पिक्चर मधनं कामं करा ना, तुम्ही नाटकातनं कामं करा, तुम्ही कशाला या विषयावर बोलताय, अशा पद्धतीने सुनावलंही जातं. कारण आमचं काम एंटरटेनमेंट आहे. मुळामध्ये सर्व पद्धतीची एंटरटेनमेंट म्हणजे लोककलांमधली एंटरटेनमेंट ही जरी घेतली त्याच्यामध्येही सत्य परिस्थितीमध्ये जे काही घडत आहे त्याच्यावरती एक चर्चा घडणं. तमाशामध्ये बघ असतोच ना, त्याच्यामध्ये किंवा कुठल्याही लोककलेमध्ये जा, आत्ता जे काही समाजात चाललंय म्हणजे ते आपण खूप लहानपणी सतत म्हणतो की कला ही काय समाजाचा आरसा असते वगैरे वगैरे. तो आरसा कधी असतो? जेव्हा आपण समाजाबद्दल खरं खरं बोलायला लागतो. मला असं वाटतं की अनेकदा काय होतं, एंटरटेनमेंट अशा एक कॅटेगरीत टाकल्यामुळे अनेकदा खूप कलाकारांना बोलावंसं वाटत असूनही ते बोलू शकत नाही आणि अनेकदा असं होतं की हे कलाकारांनी बोलण्याचे विषय नाहीत. उदाहरणार्थ राजकारण असं एक मानलं जातं. तर मला नेहमी असं वाटतं की कुठला विषय हा बोलण्याचा आहे किंवा बोलण्याचा नाही, हा त्या व्यक्तीचा एक हा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन आहे, त्या व्यक्तीने ठरवलं पाहिजे. आणि दुसरं असं की हे खूप एक मजेशीर आठवण आहे पण खूप गरजेची आठवण आहे. मी जेव्हा एनएसजीला चालले होते तेव्हा अतुल कुलकर्णी दादा म्हणते, त्यांनी मला एक जाताना असं सांगितलं होतं की सगळं छान आहे पण नाटक म्हणजे आयुष्य वगैरे असं काही मानू नकोस, आयुष्य त्याच्यापेक्षा खूप मोठं असतं. आणि मला असं वाटतं ते मी कुठेतरी खूप स्ट्रॉंगली लक्षात ठेवलंय की मी नाटक करते, कधी सिरियल करते, कधी करत नाही, पण स्क्रीनवर दिसणं म्हणजेच माझं आयुष्य आहे का? तर नाही. आयुष्य त्याच्यापेक्षा खूप मोठं आहे आणि खूप अनेक गोष्टी त्याच्याबद्दल बोलता येण्यासारख्या. तर म्हणजे ओळख करून देताना काही नाटकांबद्दल कॉफी पित बोलले तर आय सगळ्यांना चालणार आहे. तर जी ओळख करून देताना सुरुवातीला जे सांगितलं गेलं की मी हे नाटक केलं, ते नाटक केलं, मला असं वाटतं की कलाकारांनी भूमिका कशी आणि कधी घ्यायची असते हे मला म्युझियम नावाच्या आमच्या नाटकांनी शिकवलं. मी याच्याबद्दल अनेकदा बोलले, सांगितलेलंही आहे. आम्ही दिल्लीमध्ये जेव्हा गँगरेप झाला त्याच्यानंतर काय करायचं हे मला कळत नव्हतं. म्हणजे आपण काय करू शकतो किंवा आपण काही केलं पाहिजे का, सगळ्यांना अस्वस्थ वाटत होतं. नुकतंच अण्णा हजारे मुवमेंट झाली होती त्यामुळे कॅन्डल्स घेऊन बाहेर जाणं, एक प्रोटेस्टसाठी म्हणून रस्त्यावर उतरणं, याची एक लोकांना काय म्हणतात सवय असं नाही पण हा एक भाग असू शकतो असं एक जाणीव तयार झाली होती. मी 2-4 ठिकाणी कॅन्डल मार्चेसला गेले आणि मला लक्षात आलं की नाही, मला नाही मिळत समाधान. मी माझी सॉलिडॅरिटी व्यक्त करतेय, मी सगळ्यांच्या बरोबर आहे हे मी व्यक्त करतेय, पण मला ह्याच्यापेक्षा जास्त काहीतरी म्हणायचं. मग मी माझ्या काही मैत्रिणी
शी बोलले की आपण काहीतरी केलं पाहिजे, मोनोलॉग्स करूयात, प्रोटेस्ट करूयात. त्यावेळी प्रोटेस्ट थिएटर किंवा प्रोटेस्ट आर्ट काय असतं त्याच्याबद्दल मला खरं तर माहिती नव्हतं. पण काहीतरी ह्याच्या विरुद्ध बोललं पाहिजे. आणि ह्याच्या म्हणजे कुणाच्या विरुद्ध? की जी 4 माणसं ज्यांनी रेप केला किंवा रोज एक वेगळा माणूस हा रेपिस्ट आहे सप्लाय सांगण्यात आलं, त्याच्याबद्दल बोलायचंय, त्याच्या विरोधात रेप प्रोटेस्ट करायचा आहे तर नाही. आम्ही जेव्हा चर्चा करत गेलो म्हणजे लक्षात आलं, रेप या कॉन्सेप्ट विषयी जेव्हा आपल्याला प्रोटेस्ट करायचं आहे तेव्हा आपल्याला पुरुष सत्ता या विषयाविषयी बोललंच पाहिजे. पुरुष सत्तेबद्दल बोलताना आपली मायथॉलॉजी, आपल्या गोष्टी याच्यातनं आपल्याला सतत सतत जे सांगितलं जातंय की कुठेतरी पुरुष हा बाईपेक्षा बेटर असतो, हे जे आपल्याला लहानपणापासून शिकवत आलेलं आहे, या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्या रेप या कॉन्सेप्ट पर्यंत जाऊन पोहोचतात. आणि मग असं करत 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 ते नाटक बनायला सुरुवात झाली. आम्हाला 6 महिने लागले ते नाटक बनवायला. कारण सुरुवातीला आम्ही सगळ्याच जणी थोडंसं असं बोलत होतो की अरे तुला माहितीये का, की दिल्लीमध्ये असं घडलं होतं, हैदराबाद मधली एक केस होती, अहमदनगर मध्ये असं घडलं. आणि मग आम्हाला एक वेळ गेला. त्याच्यानंतर साधारणपणे काही काळांनी माझ्या काकू बरोबर असं झालं होतं, माझ्या बहिणी बरोबर असं झालं होतं, अशा पद्धतीने लोकांनी शेअर करायला सुरुवात केली. आणि मग तो दिवस उजाडला जेव्हा माझ्या बरोबर काय घडलं. अनफॉर्च्युनेटली भारतातल्या 99.99% बायकांना मॉलेस्टेशनचा अनुभव असतात. मग तो छेडणं असेल, बसमधलं कोणीतरी धक्का मारणं असेल, घरामध्ये कोणीतरी आपल्याला वाईट पद्धतीने बघताय, चाइल्ड मॉलेस्टेशन असेल, अनेक प्रकार आहेत. पण काहीतरी त्यांना एक अनुभव असतो. काही नसतं तरी एकट्या रस्त्यावरनं रात्री 11 वाजता जाताना कुठल्याही शहरामध्ये एक धाकधूक मनात असते. आणि हे सगळं बोललं गेलं पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि त्याचा एक आस्पेक्टच बदलला की आम्ही फक्त प्रोटेस्ट करत नव्हतो, आम्ही आमच्या मनातलं बोलत होतो. आणि मग जेव्हा आम्ही प्रयोग करायला लागलो तेव्हा आमच्या लक्षात आलं, आम्ही अनेक ठिकाणी प्रयोग केले, सर्व जाती, धर्म, आर्थिक स्तर यांना क्रॉस करून बायका प्रयोगानंतर आमच्याशी बोलायच्या, आपले अनुभव सांगायचे की तुम्ही हेही दाखवू शकता, तुम्ही याच्याबद्दलही का नाही बोलत. माझ्या लक्षात आलं या बायकांनी हे अनुभव अनेक वर्षात बोललेले नसतात, अनेकदा शेअर केलेले नसतात. सो बेसिकली आपण सगळ्यांनीच, आपल्याला सगळ्यांना काहीतरी म्हणायचं असतं आणि ते म्हटलेलं नसतं असंख्य वर्ष. असं लक्षात आल्यानंतर मग मी जी नाटकं करायला लागले त्याच्यामध्ये जरा आपोआप बदल यायला लागला. मी काही ठरवून सामाजिक नाटकं करत नव्हते. आणि मला असं वाटतं की म्युझियमच्याच एका प्रयोगाच्या वेळी, त्यावेळी मी फुबैफू नावाचा एक पॉप्युलर शो करायचे आणि त्याचा आमच्या या नाटकाचा पुण्यात प्रयोग होता. जेव्हा मी पुण्यात प्रयोगाला गेलो आणि प्रयोग झाल्यानंतर एक काका, हे पुण्यातच घडू शकतो, ते मला असं म्हणाले की अरे तुम्ही बऱ्यापैकी वैचारिक नाटकं करता की, फुबैफू बघून तुमचा बौद्धिक स्तर आमच्या लक्षात आला नव्हता. आणि मला त्या दिवशी ऍक्च्युली असं वाटलं की ओके, तो एक कार्यक्रम आहे, तो विनोद, लोकांना एंटरटेनमेंट करणं यासाठी केला जातो. तिथेही आणि ती सिरियल काय किंवा मी असंख्य सिरियल करताना मी नेहमी हे लक्षात ठेवलं की बायकांवरचे फालतू विनोद हे किमान मी ज्या भागात असेल, मी जोपर्यंत आहे तिथे तोपर्यंत ते होऊ देणार नाही, किंवा मी सतत त्याला प्रोटेस्ट करत राहील. मला हेल्दी विनोदांवर कधीच प्रॉब्लेम नसतो, पण प्रत्येक विनोदात बाईला मूर्ख ठरवू किंवा आणि हे फक्त कुठल्याही विनोदी मालिकेपुरतं मर्यादित नाहीये. आपल्या फोनवर येणारे अर्धे व्हॉट्सअपचे जोक्स जे असतात, जे आपले काका, मामा, आत्या, आई हे लोकही फॉरवर्ड करत असतात, ज्याच्यामध्ये कसे बायका या त्रासदायक असतात या विषयावरती असतात, ती सुद्धा एंटरटेनमेंट आहे. आय थिंक इथे कलाकारांची जी मी भूमिका म्हणतेय त्याची खूप गरज आहे की आपल्याला एक्झॅक्टली काय म्हणायचंय, ते आपण जे काही काम करतोय त्यातनं बाहेर पडतंय का, तर त्यातनं काही वेगळं बाहेर पडतंय. कदाचित असंख्य काम करणाऱ्या नट्यांना हे माहीतही नसतं की त्या काय म्हणता येईल, मटेरियलिस्टिकली बघितले जात आहेत. हे माहीतही नसतं याच्यासाठी म्हणते की कारण त्यांना हे माहित नसतं की शॉट कुठल्या अँगल मधनं घेतला जाणार आहे. अनेकदा त्यांना हे माहित नसतं की मला असं सांगितलं आयटम नंबर आहे, पण म्हणजे मीच आयटम आहे हे कळायला काही जनरेशन गेल्या. हेलं नाही आयटम नंबर करायची. पण त्या काळामध्ये बायकांकडे ह्या अशा पद्धतीने बघितलं जातंय. मेलगेज नावाची एक गोष्ट असते, म्हणजे पुरुषी दृष्टिकोन बघण्याचा, जो बायकांचाही असू शकतो. म्हणजे अनेक बायका दिग्दर्शन करताना पुरुषी दृष्टिकोनातून दिग्दर्शन करू शकतात,
हे खूप फनी आहे, पण या सगळ्या गोष्टी ना मला एक 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 करत उलगडायला लागल्या. हा एका लेक्चरचा भाग नाहीये. आणि मला बेसिकली हे सगळं जेव्हा घडायला लागलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही नाही नाही, काहीतरी मुळात गंडलंय. मी कलाकार आहे किंवा मला काहीतरी सांगायचंय असं जेव्हा मी म्हणते, तेव्हा ते जे काही मला सांगायचंय ते खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट जर असेल किंवा नसेलही, तरीही ते मला कुणापर्यंत पोहोचवायचं आहे आणि का पोहोचवायचं याची कारणं मला माहिती असली पाहिजे. मी थोडं विषयांतर करते असं वाटेल, मी परत येईलच इथे. आम्ही अनेकदा वर्कशॉप घेतो नाटकांची आणि आमच्याकडे खूप मुलं म्हणजे विशेषतः 20 ते 30 या वयोगटातली अनेक मुलं, मेजरली पुरुष, हे वेगवेगळ्या राज्यातनं येतात आणि दर महिन्याला साधारणपणे 10 ते 15 असे नवीन एक जण जमतात की त्यांना काहीतरी करायचं असतं, पिक्चरमध्ये काम करायचंय. जेव्हा मी त्यांच्याशी बोलते, मॅक्झिमम लोकांचं कारण काय असतं की का रे बाबा तू मुंबईला का आलास, स्टार बनणे केली किंवा ऍक्टर बनणे केली. हळूहळू ती उत्तरं बदलत जातात. म्हणजे शाहरुख खान असं म्हटलेलं असतं, ज्याने पुणे ते नंतर नाही इरफान खान असं इथपर्यंत येतं किंवा नवाज असंही व्हायला लागलंय. पण मी त्यांना विचारते, मग अभिनयाचं काही शिक्षण घेतलंय का किंवा काय? नाही, एक दिवस मला वाटलं की मी ऍक्टर आहे आणि मी मुंबईला आलो आणि मग मी त्यांना विचारते, मग काय झालं मुंबईत येणाऱ्या ट्रेनमध्ये अभिनय आला का तुम्हाला? आणि मग ती मुलं म्हणतात की अच्छा, म्हणजे ट्रेनिंग महत्वाचं आहे का? मी त्यांना म्हणते हो, म्हणजे तुम्ही कुठल्याही संस्थेतनं घ्या, कुठल्या थिएटर ग्रुपमधनं घ्या, कुठल्याही पद्धतीने ट्रेनिंग महत्वाचं आहे. डॉक्टर्स नाही ना असंच एक दिवस वाटलं म्हणून डॉक्टर बनत, इंजिनियर्स नाही बनत, कुणीच नाही बनत. मग अभिनेते कसे काय बनतायत असं वाटतंय. आणि म्हणूनच मग आपण आपल्या मग आपण कामाच्या दर्जाबद्दल बोलूच शकतो की ज्या दर्जाचं काम आपण पाहतोय. बरं, मी असंही म्हणत नाही की दरवेळी ते प्रशिक्षण कुठल्या तरी NSD-तनं शिका किंवा मुंबई युनिव्हर्सिटीतनं शिका, नाही. तुम्ही थिएटर ग्रुप्स मधनही हे शिक्षण घेऊ शकता. पण ते शिक्षणाशिवाय, ओके माझ्या घरी कुत्रा आहे त्यामुळे तू मधनं मधनं बोलते. सो बेसिकली बेसिक शिक्षणाशिवाय जेव्हा आपण अभिनेता किंवा अभिनेत्री आहोत असं वाटायला लागतं. आणि त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतो की मग जे दिलेल्या 4 लाईन्स आहेत ते मी जर स्पष्टपणे म्हणू शकत असेल तर मी नटी आहे किंवा मी नट आहे. यामध्ये मग ते त्याची सगळी सामाजिक अंगाने येणाऱ्या गोष्टी, या पर्टिक्युलर पीस जो कुठला मी सादर करणार आहे त्याचं साहित्यामधलं काय स्थान होतं, दलित साहित्यात त्याच्याबद्दल काय बोललं गेलंय, हाही अभ्यासच आहे ना आणि तो करणंही गरजेचंच आहे. पण घडतं असं की या सगळ्याला काहीच महत्व दिलं जातं. की आपण फक्त बोललं पाहिजे, आपण कमाल दिसलं पाहिजे. मी त्या वर्कशॉप बद्दल जे बोलत होते, वर्कशॉप मध्ये मी नेहमी असं सांगते की फेम आणि पैसा हे आपले बाय प्रोडक्ट्स आहेत आपल्या इंडस्ट्रीचे. तुम्ही नाटक करा, तुम्ही सिनेमे करा, वेब सिरीज करा, काही करा, फेम आणि पैसा हे बाय प्रोडक्ट्स आहेत. ते त्याच्यासाठी काम नसतं करायचं. आर्टिस्टनी काम याच्यासाठी करायचं असतं की त्याला एक त्याच्या आर्ट मधनं काहीतरी सांगायचंय आणि मग त्याच्याकडे जर सांगण्यासारखं दाखवण्यासारखं काही असेल तर त्याला आपोआप प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतो. काही लोकांना काही न करताही काही काळापुरता तो मिळतो, पण तो निघूनही जातो. आणि मुळामध्ये मला असं वाटतं सिद्धी आणि प्रसिद्धी हे 2 शब्द खूप समजून घेण्यासारखे आहेत. की सिद्धी आली तर प्रसिद्धी मिळेल. काही काळापुरतं मिळालेलं ग्लॅमर ही प्रसिद्धी नसते, ती फेम असेल थोड्याच काळापुरती मर्यादित असते. अर्थात हे सगळं एक माणूस जो मुंबईत नव्याने अभिनय करायला आलेला आहे त्याच्यासाठी असं वाटतं की हे सगळं अत्यंत गौण आहे, गरजेचं नाहीये. कारण दिसतंय समोर कोणीतरी अत्यंत रॅन्डम व्यक्ती समोरच्या पोस्टरवर दिसतायत तुम्हाला सिग्नलवरती, ज्यांची पोस्टर्स बघून तुम्हाला असं वाटलं होतं की अरे हा बनू शकतो तो मी का नाही. आणि ही सगळी मंडळी जेव्हा कलाकार म्हणून जेव्हा त्यांच्या 2 सिरियल्स येतात, 2 फिल्म्स येतात किंवा जे काही करून, तेव्हा त्यांच्याकडनं आपण म्हणतो त्यांची सामाजिक बांधिलकीची अपेक्षा करतो. आता गंमत अशी आहे, सामाजिक बांधिलकीसाठी समाज या विषयावरचा अभ्यास झालाय का नाहीये हे आपण चेकच केलेलं नाही. पण ह्याच्यानंतर मी तिथपर्यंतही जाणार आहे की सामाजिक बांधिलकी फक्त कलाकारांनाच का लागू होते. म्हणजे मी असं कधी क्रिकेटर्स बद्दल फार काही ऐकलेलं नाहीये की क्रिकेटर्सची सामाजिक बांधिलकी, असं काही नसतं. कलाकार कुठे आहेत असं पहिल्यांदा विचारलं जातं.
पण मला वाटतं ते एका पॉइंटला महत्वपूर्ण आहे. मला असं वाटतं ते मला जास्त महत्व देतं, म्हणजे त्याच्यामुळे मला जास्त महत्वपूर्ण वाटतं, अगदी विराट कोहलीपेक्षाही महत्वपूर्ण वाटतं. जेव्हा मला प्रश्न विचारला जातो की तू काय करत होतीस तेव्हा, की तू आत्ता काय करतेस, कारण याचा अर्थ त्याला जे लोक फॉलो करत आहेत त्याच्यासाठी त्याला जर एक संदेश बनवता येत नसेल आणि तो संदेश कोल्ड्रिंक न पिणं, काय एअरेटेड ड्रिंक्स पिऊ नका सतत, हाही जसा असू शकतो तसा किंवा त्याही पेक्षा महत्वाचे अनेक संदेश आहेत आणि जे दिले गेले पाहिजेत कारण त्यांचे फॉलोअर्स आहेत. सो आपण मी जनरली या सगळ्या विषयावर बोलत असताना मी जेव्हा थोडा थोडा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा विविध ठिकाणची आंदोलनांबद्दल वाचायला सुरुवात केली जी कलाकारांनी इनिशिएट केली. मग ते पेंटर्स असतील, मग ते पेंटर्स असतील, ते संगीतकार होते, काही ठिकाणी ते फिल्म मेकर्स होते. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जगात वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्याला काय म्हणायचे ते बोलायला सुरुवात केली. मला असं वाटतं की यांचा आर्टिस्टचा लोकांवर होणारा प्रभाव हा एक खूप महत्वाचा विषय आहे ज्याच्यामुळे त्यांना भूमिका घेणं खूप गरजेचं वाटतं. जेव्हा मी म्हणते आर्टिस्टचा लोकांवर होणारा प्रभाव, मला काही मित्र माहिती आहेत, आय एम शुअर तुमच्याकडे अशी काही एक्झाम्पल असतील. स्वदेश फिल्म पाहिल्यानंतर खूप लोकांना असं वाटलं होतं की नाही यार, मला परदेशात काम नाही करायचंय, मला आपल्या लोकांसाठी येऊन काम करायचं. असं खरंच घडलं होतं, म्हणजे असं माझे काही मित्र आहेत. पण ऑब्व्हियसली असे असंख्य मित्रही आहेत ज्यांना असंख्य फिल्म्स बघून असं वाटलं होतं की मुलींना छेडायचं असतं, कारण त्याच्याशिवाय आपण आपलं पौरुषत्व दाखवू शकत नाही. त्यांना असंही वाटलं होतं की अरे हा म्हणजे शाहरुख खान, सलमान खान किंवा कुणीही रस्त्यामध्ये किंवा आमिर खानही हे क्या बोलती तू म्हणू शकतो तर मीही म्हणू शकतो. याच्यामध्ये कुणाचा अपमान होतोय हे जोपर्यंत, आणि हे आमिर खाननीच त्याच्या एका इंटरव्ह्यू मध्ये तर सत्यमेव जयते जेव्हा तो करायला लागला तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मला नव्हतं कळत जेव्हा मी या पद्धतीच्या फिल्म्स केल्या होत्या. मला असं वाटतं प्रत्येक आर्टिस्टच्या आयुष्यामध्ये कुठेतरी ती एक समज येण्याची वेळ येते आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करता हे जास्त महत्वपूर्ण असतं. कारण जगायला पैसा सगळ्यांना लागतो, कलाकार काही कुठून वेगळे आलेले नसतात. त्यांना जगायला पैसा हा सगळ्यांना लागतो. त्यामुळे ते जे काही स्टँड घेतात त्याच्यामध्ये एक बेसिक इकॉनॉमिकल त्यांची जागा आणि त्याच्यामुळे होणारं त्यांचं स्टेटमेंट हे खूप महत्वाचं आहे. हे जेव्हा मी म्हणते असंख्य लोक, म्हणजे मी आजचाच एक अनुभव शेअर करते. आज माझे काही मित्र मला सांगत होते की त्यांच्या सिरियलवाल्यांनी त्यांना आता सांगितलं की आता 2 महिन्याचा गॅप तर झालेलाच आहे, पण आमची इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे जी मला माहित नाही आता ऐकणाऱ्यांपैकी आणि बघणाऱ्यांपैकी किती लोक आमच्या इंडस्ट्रीतले, त्याच्यात 3 महिन्यानंतर पैसे मिळतात. म्हणजे तुम्ही आज शूट करता आणि त्याचे पैसे तुम्हाला 3 महिन्यानंतर मिळतात. असं आम्ही कॉन्ट्रॅक्ट साईन करतो असंख्य वेळा. बरं, तेही मिळतातच अशी काही गॅरंटी नसते, कारण मग ते सांगू शकतात की अरे आम्हाला चॅनलवाल्यांनी दिले नाही, चॅनलवाले सांगू शकतात की काय जे काही झालंच नाही, आमच्यापर्यंत कधी येतही नाही, पण पैसे कमी मिळतात. असंख्य वेळा असं होतं की त्या कलाकारांपर्यंत ते पैसे पोहोचत नाही. आणि असं सगळ्या म्हणजे सिनेमा, फिल्म्स, नाटक असं अनेक ठिकाणी होतं. तर आज मला एक माझा मित्र म्हणाला की त्यांच्या प्रोडक्शन हाऊसने असं सांगितलंय की आम्ही तुम्हाला मागचे पैसे देऊ, जे 3 पण नाही, त्यांच्या बिचाऱ्यांच्या आयुष्यात ते 5 महिन्यांपूर्वीचे, पण पुढचे कॉन्ट्रॅक्ट साईन करूयात, पण कोरोनामुळे ना आर्थिक मंदी येणार आहे, तर तुम्हाला 60% कमी दरावर काम करावं लागेल. 60%, 60%. आणि हे जर नाही केलं तर मग मागच्या पैशांचं बघू ना आपण, ते होईल, आधी हे कॉन्ट्रॅक्ट साईन करा. आता ही सर्व मंडळी ही तुमच्या माझ्यासारखीच, त्यांना त्यांच्या घराचं रेंट द्यायचंय, विजेचं भाडं भरायचंय, सगळ्या गोष्टी करायच्या. असं सगळं असताना त्यांना त्यांच्या प्रोडक्शन समोर असंख्य वेळा तो स्टँड घेता येत नाही की नाही करणार आम्ही काम, कारण आमची युनियन नाही. आणि मी जेव्हा असं म्हणते आमची युनियन नाहीये तेव्हा असं लक्षात येतं एक अत्यंत बेसिक गोष्ट, नाही आमची युनियन म्हणजे कलाकारांची एक मनसेनी बनवलेली युनियन पण आहे, एक शिवसेनावाल्यांची पण युनियन आहे आणि सिंटा पण आहे. पण एक बेसिक युनियन म्हणजे एकत्र येऊन काम करणं, तुला काम नाही मिळालं तर मीही ते काम करणार नाही, असं काही कलाकार करत नाहीत ना.
तुला नाही मिळालंय का, मी 5 पैसे कमी करतो पण मी करतो, असा एक आमचा झोन असतो. त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये जे एके काळी इंजिनिअरिंगच्या लोकांबरोबरही झालं होतं. मला छान वाटतं कधी कधी आर्टिस्ट आणि इंजिनियर्स कसे इक्वल आहेत असं म्हणायला. सो त्या लोकांबरोबरही झालं होतं की खूप इंजिनियर्स होते आणि नोकऱ्या कमी होत्या. तसं आमच्या क्षेत्राचे खूप लोक आहेत, पण सगळ्यांना असं वाटतं की ते कलाकार आहेत. आणि ते एका पॉइंटला खरंही आहे, म्हणजे सगळेजण आपापल्या घरी कलाकार असूच शकतात, त्याच्यामध्ये काही गैरही नाहीये. पण जेव्हा तुम्ही म्हणता आपण प्रोफेशनल कलाकार आहोत, तेव्हा प्रोफेशनल काम किती आहे. मी ज्या पद्धतीचं थिएटर करते, एक्सपेरिमेंटल हिंदी असं खरं तर काही नसतं जगात. म्हणजे एक्सपेरिमेंटल हिंदी थिएटर ज्याच्यामध्ये एक बेसिक कॉमर्स इन्व्हॉल्व आहे, हा सगळा विनोद आहे. आणि तरीही आम्ही प्रयत्न करतो की नाही नाही यार, प्रत्येकाला 1000 रुपये तरी मिळाले पाहिजेत शोचे. काहीतरी मग आपण सोशली याच्यावरती शो करतोय तर ते शो कोण घेणार, कारण सगळ्यांना कॉमेडी नाटकं हवी आहेत. अशा अनेक गोष्टी असतात आणि या सगळ्यामध्ये त्या कलाकाराने काहीतरी स्टँड घेणं, की चला चला देशामध्ये काहीतरी घडतंय, तू स्टँड घेतला पाहिजेस. मला असं वाटतं कलाकार ना वृत्तीने मध्यमवर्गीय, जे आपण सगळे आहोत, ही मध्यमवर्गीय वृत्ती आहे की बापरे कोण काय म्हणेल, मी असं केलं तर ते तसं घडेल का, मी असं केलं तर हे मला पुढच्या वेळी काम देतील का, ही जी एक बेसिक भीती आहे. सॉरी, मला एक कमेंट वाचता वाचता बोलणं थोडंसं अवघड जाणार आहे, येते मी त्या कमेंट्स वरती. नाही नाही मॅडम, तुम्ही कंटिन्यू करा. हे प्रश्न आपण नंतर सलग तुम्हाला विचारले जाते, तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ. चालेल चालेल. सो बेसिकली कलाकार ज्या तेही माणसंच आहेत ना, ती तुमच्या माझ्यासारखीच माणसं आहेत, मग ते स्टँड घ्यायला घाबरतात. ते जर वैयक्तिक आयुष्यात स्टँड घेऊ शकणार नसतील तर ते समाजासाठीचे स्टँड कसे आणि कधी घेणार आहेत. मला वाटतं हे काही प्रश्न आहेत जे सगळ्यांनी आपल्या आसपासच्या कलाकारांना विचारले पाहिजे, की बाबा रे तू तुझ्या पैशांसाठी भांडतोस का, मजुरांचे हक्क वगैरे नंतर येते. कारण मुळामध्ये तू जर रंगमजदूर आहेस, आम्ही आम्हाला रंगमजदूर म्हणतो, तर आमची एक युनियन असणं अपेक्षित आहे. आम्हाला आमचे काही हक्क आहेत. 24 तास अनेकदा काम करवलं जातं, इनह्युमन कंडिशन्स मधनं काम करवलं जातं. त्याच्याबद्दल जर तुम्ही काही बोलणार नसाल तर मग सामाजिक स्थितींबद्दल कसं बोलणार आहात. पण अगेन हे सगळं तिथेच पोहोचतं, मला काढून टाकतील, मग पैसे नसतील, मग फेम येणं, माझी फेम जी आहे ती जाईल. फेम जातेच, हे माझ्या लक्षात आलं. फेम हा काही फार टिकाऊ पदार्थ नाही. म्हणजे मी एकेकाळी असंही काम केलेलं आहे की अरे वा ही ती का नटी की महिला लालबागच्या काय गणपतीच्या शेजारचे जे काही गणपती आहे त्याच्या आरतीला नेऊयात का वगैरे. आणि मग ती सिरियल संपली की साधारण माणसं अशी जातात, पाहिलंय बरं या बाईंना, कुठेतरी पाहिलंय, नाही लक्षात नाही येते. मग ते आपल्याला विचारतात आणि खूप ऑकवर्डही करतात. एनिवे, आणि मग त्याच्यानंतर मी 5 वर्षातच टेलिव्हिजन करत नाहीये ठरवून. मला असं वाटलं की नाही, मला 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 नाटकं करायचे किंवा मला हे करायचंय. आणि मग लोकांच्या काय म्हणते, तुम्ही आठवा 5 वर्षांपूर्वी जे टेलिव्हिजन करत होते ती माणसं डोक्यात राहत नाही. त्यामुळे त्यांची भीती ही एका पॉइंटला व्हॅलिड आहे. पण म्हणूनच मला असं वाटतं की ते कलाकार आहेत का ते फक्त दिलेले संवाद बोलणारे काही लोक आहेत, याच्याबद्दल आपल्याला विचार केला पाहिजे. ओके, या सगळ्यामध्ये आता आपण रोहित वेमुलाच्या बरोबरचा एक प्रोग्रामचं आपण बोलत होतो, कुणीतरी इंट्रोडक्शन मध्ये त्याच्याबद्दल बोललो होतं. मला असं वाटतं की तेही खूप इंटरेस्टिंग आहे. मी त्यावेळी एक रियालिटी टेलिव्हिजन शो करत होते, जो मी मेंटॉर करत होते. आणि तिथे मी बोलत असताना मला ती जेव्हा रोहित वेमुलाची न्यूज आली, हे खूप भरकटलेलं वाटत असेल तर मला प्लीज सांगा कोणीतरी मेसेज करून, पण मी अशाच पद्धतीने गप्पा मारू शकते. सो आम्ही तो टेलिव्हिजन सिरीज करत होतो आणि रोहित वेमुलाची न्यूज आली आणि काहीतरी ना आजपर्यंत असं झालं होतं की ओ शिट, काहीतरी भयानक चुकलंय. आणि माझ्या शेजारी जे कोणी होतं त्यांनी मला विचारलं की काय काय झालं. मी म्हणणारे काही नाही, तेच ते रोहित वेमुला प्रकरणातलं हे वाचतीये. तो म्हणाला कोण. मी म्हणलं रोहित रे, ती सुसाईड केस होती ना. तो म्हणाला ते अंधेरीमध्ये कोणीतरी केलं होतं ते. आणि मला 1 मिनिट असं झालं की ओ, ही न्यूजही माहित नाहीये अनेक लोकांना. रोहित वेमुला हे नाव माहितही नाहीये. मग आपण काय करू शकतो, चला 4 कलाकारांच्या नावाने लोक येतील, त्यांना आपल्याला रोहितची गोष्ट सांगता येईल.
मग आपण एक 3 दिवसाचा कार्यक्रम करू, बघू कोणकोणते कलाकार जमा होतात. त्या दिवशी मला ऍक्च्युली कळलं की मुंबईतले किती कलाकार आहेत जे रोहित वेमुलाला जाणतात आणि त्या फॅक्टसाठी बोलायला उत्सुक होते. आम्ही 10 माणसं होतो आणि मराठीतली त्याच्यामध्ये फक्त 2 माणसं होती. याही विषयावर मला ऍक्च्युली यायचंच आहे. जेव्हा मी कलाकारांच्या भूमिका म्हणते, कारण मी हिंदीत काम करते म्हणून मी नॅशनल लेवलवरती काम करते असं मी म्हणू शकते, कारण माझे प्रयोग वेगवेगळ्या शहरात भारतातल्या मी करत असते. जेव्हा सीए एनआरसी प्रोटेस्ट सुरू झाले आणि आम्ही बोलायला सुरुवात केली, तेव्हा आम्ही असं म्हणण्यापेक्षा मला असं वाटत होतं मी आर्टिस्ट आहे किंवा नाही हे आता मॅटरच करत नाही. आता हा विषय खूप मोठा आहे. एक गोष्ट अशी घडतीये जी मला नाही पटत आहे, मला त्याच्या विरोधात बोलायचंय. सो आपण बोललं पाहिजे. मी आर्टिस्ट आहे म्हणून मी त्याच्याबद्दल बोललं पाहिजे असं खरं तर त्या क्षणी थॉटही नव्हतं. आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जायला लागलो, बोलायला लागलो. कोइन्सिडेंटली झीशान माझा नवरा पहिला हिंदीतला कलाकार होता जो जामियामध्ये जाऊन उभाही राहिला की हे काय घडतंय, कारण तिच्या मुलांना खूप वाईट पद्धतीने मारलं जात होतं. आणि मग अचानकपणे ट्रोलिंग, धमक्या हे सगळं काय असतंय मला अचानक समजायला लागलं. तोपर्यंत मी ट्विटरवरही नव्हते. म्हणजे मला अगदी आठवतं की ट्विटर डाउनलोड केल्यानंतर मी त्या दिवशी रात्री काहीतरी कविता त्याच्यावर टाकली की ओ मला ट्विटर आलं, आणि तरी मला ते त्याच्या खाली काय घडतं कसं वाचायचं कळलं नव्हतं. ज्या दिवशी मी ते वाचलं मला असं लक्षात आलं, ओ ट्रोल होणं म्हणजे काय असतं हे. सो असं सगळं अचानक एक चक्र सुरू झालं आणि आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी, मी शाहीन बागेत जाऊन आले, कलकत्ता पार्क सर्कसला जाऊन आले. मुंबईमध्ये जेव्हा काही कलाकारांना बोलवण्यात आलं की मराठीतले कलाकार या विषयावर काही प्रोटेस्ट करतायत, काही पत्रकार होते, एक 15 साहित्यकार होते आणि नट मला वाटतं आम्ही 3 होतो आझाद मैदानात. आणि मला लाज वाटण्यापेक्षाही मला आश्चर्य वाटायला लागलं की इतकं कसं औदासिन्य असू शकतं मराठी इंडस्ट्रीमध्ये, इतकं औदासिन्य का आपण जे काही कलाकार आहेत काही असं असतील जे पोचू शकले नाही त्या दिवशी तिथे. पण इन जनरल त्या काळामध्ये आपण बघितले की किती लोक होते जे बोलत होते. त्याचं कारण मला असं वाटतं, जर आपण मागे जात गेलो तर मराठी इंडस्ट्री ही एक ब्राह्मणिकल इंडस्ट्री या फॉर्मॅटवर उभी राहिलेली इंडस्ट्री आहे. म्हणजे आता त्याच्यामध्ये वेगवेगळी प्रोडक्शन हाऊस आहेत, वेगवेगळ्या जातीतल्या लोकांना काम मिळतं. कुणी मला सांगू शकेल एक मुसलमान ऍक्टर जो मराठीत काम करतो? कुणी मला सांगू शकेल एक दलित पॉप्युलर ऍक्ट्रेस? नाहीये, खरंच नाही. म्हणजे ब्राह्मणेतर काही लोक काम करत आहेत, पण आपली इंडस्ट्री ही फाळके आणि त्याच्यानंतर ती एक बेसिक ब्राह्मणवादी इंडस्ट्री राहिली आहे. अगेन हे जिथे कुठे फेसबुकवरही चालू असेल, हे ब्राह्मणांच्या विरोधात नसतं. ब्राह्मणवादाच्या विरोधात बोलणं म्हणजे ब्राह्मणांच्या विरोधात बोलणं नाही. ही एक मेंटॅलिटी आहे, ही एक ऑर्थोडॉक्स मेंटॅलिटी आहे ज्याच्यामध्ये एक माणूस अप्पर असतो, जे धर्माच्या बाबतीतही होतं की आम्ही मोठे आणि बाकी सगळे धर्म आमचे छोटे भावंड आहेत. कशाला भावंड आहेत? ती तुमच्यापासून भांडून वेगळी झालेली आहे. म्हणजे असंख्य लोक मला जेव्हा म्हणतात की जैन आणि बुद्ध धर्म हे तर हिंदू धर्माचेच भाग होते, तेव्हा मला असं वाटतं नाही, असं नाहीये. ते धर्म हिंदू धर्मात प्रॉब्लेम्स होते म्हणून निर्माण झालेले धर्म आहेत. आता ह्याच्याबद्दल कलाकारांनी का बोललं पाहिजे? कारण आमच्या कळत नकळत अनेकदा अशा पद्धतीचं काम होत राहतं, अशा पद्धतीची नाटकं बनतात, अशा पद्धतीचे सीन्स बनतात. चल आपण धर्म आणि या मोठ्या गोष्टी सोडून देऊया, त्याच्याबद्दल अनेकदा टेलिव्हिजन सारख्या माध्यमांवर बोलता येत नाही. म्हणजे खूप शब्द असतात जे आम्हाला अलाउड नसतात बोलायला. पण इव्हन नाटकांमधनं खूप कमी वेळा या गोष्टींबद्दल बोलता येतं. आणि हेच कशासाठी? मला एक नटी म्हणून अनेकदा असं वाटतं की ज्या होपलेस सासू सुनांचा जो एक सिरियल्स दाखवल्या जातात, मला नाही दाखवायची तशी सासू, मला नाही दाखवायची तशी पीडित सून. कारण तुम्ही हे दाखवून असंख्य घरांमध्ये चर्चांना एक विषय देताय जे खूप फालतू विषय आहे.
बनवणारे असं म्हणतात की बघणारे बघतायत ना, म्हणून आम्ही हेच बनवतोय. जे पण मला नेहमी असं वाटतं की नाही, आपण जर वेगळं काही बनवलं ना तर लोक तेवढ्याच आवडीने तेही बघतात. म्हणजे माझी हिंदी एक्सपेरिमेंटल नाटकं, एका एका वेळी नाटकं किती 200 माणसं बघतात. आम्ही त्याचे किती 25, 30, 35 शोज करू शकतो. पण जी काही माणसं बघतात त्याच्यावर त्यांचा प्रभाव नक्की होतो. आणि मी ज्या कॉन्फिडन्सनी सांगते, सद्भाषा रैदास नावाचं एक नाटक आहे, जे रविदास समाज, रविदास आपल्याकडे ज्यांना म्हटलं जातं त्यांच्याबद्दल आहे. हे अजून फनी आहे. मला ते नाटक एका स्पर्धेत, आम्ही जे संहिता म्हणजे नावाची कॉम्पिटिशन करतो त्याच्यामध्ये ते नाटक जिंकलं म्हणून मला करायला मिळालं. आणि अप्रतिम नाटक आहे. जातीपातीच्या विरोधात बोलणारं नाटक वगैरे. ते नाटक घेऊन आम्ही जेव्हा गावखेड्यात जातो किंवा मुंबईत आम्ही त्याचे प्रयोग केले, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न येतो, तुम्ही समाजातले का? मला पहिल्यांदा प्रश्नच कळला नाही. मी त्यांना म्हणलो मी समाजातलीच आहे, म्हणजे मी याच समाजातली आहे ना. मला तो प्रश्न कळायला वेळ लागला. समाजातली म्हणजे तुम्ही रोहिदासी समाजातले आहात का नाही? तुम्ही चर्मकार समाजातले आहात का नाही? आणि मग मी त्यांना आपले रविदासाचे दोहे फेकून मारायचे की अरे रविदास जाती मत पूछे, का जात का पात, आणि मग ते हसायचे. जोपर्यंत माझं आडनाव मी सांगत नाही, आणि मला ते खरं तर काढून टाकायचंय आता, फक्त माझ्यासाठी ते आडनाव एक 5 रसिक आहेत जगामध्ये याच सृष्टीत काम करतात, त्यामुळे आगाशे हे नाव मला सोपं जातं. पण ते नाव इतकं जातीवाचक आहे हे मला त्या क्षणी लक्षात यायला लागलं. कारण आपण पहिली गोष्ट नाव आडनाव ऐकल्यानंतर जात ऐकतो, मग धर्म ऐकतो. बरं, ह्या सगळ्यावरती नाटकातलं बोलायचं नाहीये का? तर बिलकुल बोलायचंय. पण मला असं वाटतं की मराठी इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी म्हणते, तेव्हा पुणे, मुंबई, नाशिक याच्या व्यतिरिक्तचा जो महाराष्ट्र आहे, आपण तिथल्या कलाकारांबद्दल बोललं पाहिजे, तिथल्या कामाबद्दल जास्त बोललं गेलं पाहिजे. म्हणजे मला हे कलाकार म्हणून ही भूमिका घेणं खूप गरजेचं वाटतं की मुंबई, पुणे, नाशिक म्हणजे महाराष्ट्र नाही. या व्यतिरिक्त जो महाराष्ट्र, तिथे काम चालू आहे, तिथे अत्यंत इंटरेस्टिंग लोक काम करतायत, अत्यंत इंटरेस्टिंग काम करतायत, त्यांच्याशी बोलणं, त्यांच्या कामाबद्दल जाणून घेणं हे जास्त गरजेचं आहे. दुसरं मला असं वाटतं, हे आत्ताची जी स्थिती आहे, मी काही पॉइंटर्स बनवलेत, मला माहित नाही किती योग्य चालू आहे. आत्ताच्या परिस्थितीमध्ये कलाकारांनी काय केलं पाहिजे, काय भूमिका घेतली पाहिजे. मुळात 2 गोष्टी. कलाकारांनी किंवा नॉन कलाकारांनी सगळ्यांनी एक गोष्ट करणं अत्यंत गरजेचं आहे की एकमेकांची मदत. आणि ते एकमेक सगळेजण आहे. म्हणजे आम्ही आमच्या काही मित्रांच्या मदतीने काही ठिकाणी एक राशन पोचवायची व्यवस्था करून, पण आम्ही अत्यंत बेसिक एक मॉडेल बनवलं होतं की कोण कुठल्या जागेवर आहे आणि मदत करू शकतंय, यांनी फक्त नंबर शेअर करा. कुठून आम्हाला कळलं की बाबा तिकडे राशन पोहोचवायचे, त्या नंबरवर आम्ही फोन करायचो, बाबा रे खाली उतर, दुकानातलं सामान घे, काही मित्र आहेत ते पैसे देऊ शकतायत, आम्ही काही एक बेसिक मदत करून काही लोकांपर्यंत सामान पोहोचवणं गरजेचं आहे. पण मुळामध्ये याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मदत म्हणजे उपकार नाही. ही मदत म्हणजे उपकार नाहीये, ही आपली गरज आहे, हे आपण केलं पाहिजे, नाहीतर ते निघून जातील. मला असं वाटतं हा स्टँड घेणं आणि हे समजावणं खूप गरजेचं आहे. आता ना खूप ऑनलाईन सेशन्स आले, म्हणजे फ्रँकली मी या ऑनलाईन सेशनला तितकी उत्सुक नव्हते, कारण इतकी ऑनलाईन सेशन्स चालू आहेत. मला असं वाटत होतं की अरे देवा, परत जाऊन कुठल्या कविता वाचायच्यात आपण. बरं, जेव्हा लोक नेटफ्लिक्स बघू शकतात तेव्हा आम्ही वाचलेल्या कविता का ऐकतील लोक आता, असंही एक वाटतं. पण हे मला तेव्हा वाटतं की नाही, असं एक सेशन होईल ज्याच्यात गप्पा मारता येतील. मला ते खूप इंटरेस्टिंग वाटतं, कारण मला असं वाटतं ह्याच्यामध्ये तुमच्याकडनं मला काही चांगल्या गोष्टी समजू शकतील की हा यार अजून कसं अप्रोच करता येईल या सगळ्या प्रॉब्लेमला. आणि मुळामध्ये कलाकारांनी जी भूमिका घेण्याबद्दल मी बोलते, आत्ताच्या परिस्थितीत सर्व सरकारी पातळ्यांवरती जिथे जिथे त्यांना काहीही गोष्ट चुकीची वाटती आहे त्या ठिकाणी आवाज उठवणं गरजेचं आहे. मी वारंवार सर्वत्र बोलते, सरकार विरुद्ध बोलणं म्हणजे देशद्रोह नसतो. मी उद्या कुणाचंही सरकार आलं आणि ते या पद्धतीने वागलं तर त्याही वेळी हेच बोलणार आहे. बरं, तुम्ही कुठल्याही पार्टीचे काय समर्थक असू शकता,
म्हणजे आता ऐकणारे आणि बघणारे लोक हे कुठल्याही पार्टीत असू शकतात, मला त्याच्यामध्ये काही गैर वाटत नाही. पूर्वी असं असायचं एकेकाळी, म्हणजे मला माझ्या वडिलांच्या काळात आठवतं, ते खूप बीजेपीचे समर्थक होते, पण तरी त्यांचे काँग्रेसचे मित्र होते, त्यांचे शिवसेनेतले मित्र होते, ते वाद घालायचे पण छान बसून खायचे प्यायचे, एकमेकांना शिव्या नाही घालायचे की तुला माझं पटत नाही, तू चूक आहेस, अशी परिस्थिती नव्हती जी आत्ता झाली. आता अचानकपणे एकतर कलाकारांचा आणि लेफ्टिस्ट असण्याचा एक वेगळा संबंध आहे, हे खूप फनी आहे. मी कम्युनिस्ट पार्टीची नाहीये, माझ्याकडे पार्टीचं कार्ड नाहीये, आय एम नॉट अ पार्टी होल्डर, पण मी कम्युनिस्ट म्हणून जितक्या शिव्या खाल्ल्या तितक्या म्हणजे मार्क्सला कळलं तर तुम्हाला घेऊन जाईल. आणि एक तुम्ही लेफ्टिस्ट आहात, तुम्ही कम्युनिस्ट आहात, तुम्ही एक सतत याच्याबद्दल ना बोलत, मला असं वाटतं की एक लेफ्ट इन्क्लाइंड असणं, की बेसिक जेव्हा तुम्ही कलाकार करत असता तुम्ही एक बेसिक समतेबद्दल बोलता, आणि अचानक त्याच्यामुळे तुम्हाला ती लेफ्टची सोशलिस्ट आयडिओलॉजी मला जर खरं तर कुठलं कम्युनिझम पेक्षा क्लोज वाटत असेल तर सोशलिझम वाटतं. अर्थात याचा आपल्या सोशलिस्ट पार्टीशी काही संबंध नाही किंवा कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी संबंध नाही, कारण त्यांचा मला असं वाटतं त्या मुख्य विचारधारेशीच काही संबंध राहिलेला नाही. सो हे सगळं बोललं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरती काम करण्यात आलं पाहिजे, हे लक्षात ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. आणि काही लास्ट एखाद दोन मुद्दे आहेत माझे. एक छोटासा मुद्दा मी मिस केला या सगळ्या चर्चेमध्ये. अनेकदा लोक असं म्हणतात की आता इथे मी एक दोनदा प्रश्न येताना पाहिले की लोक का स्टँड घेत नाही, का हे करतात. माझा मुळात मुद्दा असा आहे की दरवेळी एकतर हा प्रश्न विचारणं चुकी की कलाकार का स्टँड घेत नाही. मला असं वाटतं मी हा प्रश्न इथे उपस्थित, मला माझ्या स्क्रीनवर जे काही 9 माणसं दिसत आहेत ते सगळ्यांना विचारते की तुम्ही स्टँड का घेत नाही. आपण सगळ्यांनीच इथे कलाकार म्हणून मला काही वेगळी शिंग नाहीये, त्यामुळे अत्यंत फ्रँकली स्टँड हा आपण सगळ्यांनी म्हणून घेतला पाहिजे. हा, कलाकार म्हणून माझे कदाचित फॉलोअर्स जास्त असतील सोशल मीडियावर, खऱ्या आयुष्यात आहेत की मला माहित नाही, पण हा त्यांच्यापर्यंत मी एक संदेश पोहोचवू शकते, त्यांना सांगू शकते की हा यार मी हे फॉलो करते. आणि मला म्हणजे आता आपण आयडिओलॉजीज बद्दल बोलतोच आहोत, तर एक गोष्ट खूप सांगावीशी वाटते, माणसं बदलतात, कलाकार बदलतात, ते वेगवेगळे प्रोजेक्ट्स करतात, त्याच्यातून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात आणि त्याच्यानंतर ती जास्त प्रगल्भ होत असतात. त्यामुळे मला असं वाटतं की जर चांगले प्रोजेक्ट्स घडले तर काही चांगले कलाकार अजून घडण्याची शक्यता आहे. मी एक छोटंसं उदाहरण देऊन हे एक भाषण माझे काही ते संपेल. मी तर रिसेंटली एक नाटक केलं, गांधी और मैं. गांधीजींबद्दल मला काय वाटायचं, तर मी राष्ट्र सेवा दलाच्या ह्याच्यावर बोलते प्लॅटफॉर्मवर, पण लहानपणापासून गांधीजी काही फार महान आहेत असं चित्र आमच्या घरात बनवलेलं नव्हतं. आम्ही एक अत्यंत राईट विंग घरातनं मी येते, ज्याच्यामध्ये ते कसं त्यांच्यामुळे फाळणी झाली, त्याच्यानंतर त्यांनी पाकिस्तानला कर्ज दिलं, अशाच काही गोष्टी. मग शाळेमध्ये जे काही आपण बेसिक शिकलो होतो की अहिंसा वगैरे वगैरे, पण माझं ना वाईट मत होतं ना चांगलं मत होतं. अशा मी आता वयाच्या 37व्या वर्षापर्यंत मी होती की हा स्कूल विथ दॅट, की हा ते होते आणि एक हा इम्पॉर्टंट योगदान होतं त्यांचं वगैरे वगैरे. गांधी और मैं असं जेव्हा नाटक करायची एक हे आली की हे एक नाटक करशील का गांधींवरती, आणि त्यावेळी मला खरं तर गांधींकडे आकर्षित केलं होतं हे जे सगळे स्टुडंट्स आहेत, शाहीनबाग मधल्या बायका आहेत ज्या सत्याग्रहावर बसल्या होत्या, त्या मला गांधींकडे परत घेऊन गेल्या. मला असं लक्षात आलं की ओ दिस इज द टाइम टू रिक्लेम गांधी. गांधीजी हे म्हणाले होते एक्झॅक्टली हेच, अँड लेट्स फाइंड आउट काय काय म्हणाले होते. आणि आम्ही वर्कशॉप आणि रिहर्सल सुरू केल्या. सो मी माझ्या नाटकाची एक पद्धत बनवली आहे. आम्ही जी काही 10-15 माणसं असतो, जो काही थॉट आहे तो आम्हाला जर 15-17 माणसांना पटला तरच ती 15-17 माणसं त्या नाटकात असते. जर तुम्हाला तो थॉट पॉलिटिकली पटत नसेल, आयदर तुम्ही मला कन्व्हिन्स करा किंवा मी तुम्हाला कन्व्हिन्स करते, असं आम्ही एक सोपं गणित लावतो. सो 15 कलाकारांबरोबर काम करताना माझ्या डोक्यात बेसिक होतं, लेट्स फाइंड आउट गांधीजींना काय म्हणायचं होतं, प्रत्येकाला काय वाटतंय गांधीजींबद्दल. आणि
साधारण सुरुवात ही अत्यंत सॅड होती. म्हणजे तुम्ही लोक हसाल कदाचित आमच्यावरती, पण लोकांना गांधीजी म्हटल्यावर काय नोट, चोरी चोरा, अशा 2-3 गोष्टी आठवत होत्या. अहिंसा, हा, सत्य सत्य, इतपत रिव्हर्सल रॅन्डम चालली होती. आणि मग आम्ही वाचत गेलो, गांधीजींबद्दल वाचत गेलो, गांधीजींनी लिहिलेलं वाचत गेलो. आणि मला 15व्या दिवशी माझा एक ऍक्टर, टिपिकल जिम मध्ये जाणारा आणि मसल्स वाला एक नोट होता. तो असा आला म्हणाला, मॅम आज विशेषच काहीतरी घडलं. म्हणलं काय? तो म्हणाला, जिम मधनं आल्यानंतर ना खरंच असं थोडंसं कोणातरी एक ठोकून द्यावी. आणि काहीतरी याच्यावर एक जिम मध्ये वादावादी झाली. ते सामान कोणी ठेवलंय नाही ठेवलंय, डंबेल समथिंग. आणि पहिलं इन्स्टिंक्ट म्हणजे मी हे नाटक करत नसतो तर मी मारला असता त्याला जिम मध्ये. म्हटलं मग काय केलंस तू? तो म्हणाला काही नाही, मी त्याच्याकडे बघितलं, त्याला फक्त सांगितलं मी माझ्यामुळे नव्हतं पडलं ते, पण मी परत ठेवून दिलं आणि मी स्माइल केलं. आणि तो आला आणि तो म्हणाला चल यार कोई बात नाही. आणि भांडण झालं नाही. आता म्हणायला ही घटना खूप छोटीशी आहे. नाटकामुळे आयुष्यात बदल होतात का, मी ते क्रांती आणू शकणार आहे का मला माहित नाही. पण मी नेहमी असा प्रयत्न करते की माझं जे काही 10-15 नोट आहेत, जे काही जितके लोक ते नाटक करतात, पहिल्यांदा आमच्यात काही बदल होत आहे का बघावा. मला गांधीवाद आवडायला लागला तेव्हाच मी म्हटलं की हो आता हे नाटक नक्की करूया. आणि याच पद्धतीने सेक्शुअल व्हायलन्स बद्दल, कम्युनल व्हायलन्स बद्दल आणि ज्या ज्या विषयांवरती आम्ही नाटक, गुड टच बॅड टच, लहान मुलांसाठी आम्ही एक नाटक करू वयवर्ष 8 ते 12 या वयोगटासाठी. गुड टच आणि बॅड टच, गिट्टू बिट्टू, या सगळी नाटकं करताना आम्ही असा प्रयत्न केला की हा प्रॉब्लेम ह्या टीम मधली जी 8-10 माणसं आहेत त्यांना बोलता आलं पाहिजे, त्यांना सांगता आलं पाहिजे, त्यांना शेअर करता आलं पाहिजे. आणि ती नाटकं मी जिथे जिथे केली तिथे जेव्हा मुलं येऊन हे शेअर करतात किंवा पालक येऊन रडतात की अरे यार हे आम्हाला सांगायचं होतं, किंवा हे माझ्या लहानपणी आलं असतं तर बरं झालं असतं, किंवा असंख्य वेळा नाटक करताना कुठली तरी मुलगी असं म्हणते की नाही माझ्या लहानपणी काय झालं होतं माहित नाही, आणि ती शेअर करते, ती ग्रुपमध्ये बोलायला. आय थिंक दिस इज अ स्टार्ट जिथनं कलाकार म्हणून ते भूमिका घ्यायला पुढे सुरुवात करते. ओके, सो आय थिंक आय हॅव स्पोकन इनफ. सो दिस इज द होल आयडिया. तुम्ही मला काय प्रश्न आहेत ते सांगा. धन्यवाद. आय होप मी खूप बोर केलं नाहीये. नाही, खूप वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मांडणी केलेली आहे. काही प्रश्न आलेत, काही कदाचित अजून येतील, पण त्यातला एक प्रश्न असा आहे की स्पेशली नाटक आणि याच्यातून महाराष्ट्रात फुले, निळू फुले, डॉक्टर श्रीराम लागू अशी काही माणसं आहेत की ज्यांनी नाटकातलं एक मोठं काम असतं ना दुसरीकडे एक भूमिका घेत राहिले सातत्यानं, सामाजिक वेगवेगळ्या पद्धतीच्या. आणि तशी अपेक्षा लोकांची असते, कारण लोकांना असं वाटतं की एक प्रभाव पडलेला असतो कलाकारांचा. तर मग तशी भूमिका आता मधल्या काळामध्ये घेताना कलाकार नाही दिसत जास्त. तर मग तुम्ही जे प्रॉब्लेम सांगितले ते त्यांनाही होते, फुले आणि डॉक्टर लागूंना वेगळे. तर मग नाही, तर तेच लोकांना असं वाटतं की मग आता मराठी इंडस्ट्रीमध्ये स्पेशली जास्त करून फुले आणि लागूंच्या सारखं काहीतरी एक सोशल काम करताना आता नानांचं मध्ये काहीतरी येतं, पण असं जास्त दिसत नाहीत कलाकार ज्यांचं. त्याचं काय रिझन असेल असं दोघा-तिघांचा प्रश्न आहे. नाही, मला असं वाटतं की लोक स्टँड घेत आहेत. तुम्ही नाना पाटेकरांबद्दल जसं म्हटलं जातं तसंच असंख्य लोक, म्हणजे अतुल पेठे एक पद्धतीचं काम पुण्यामध्ये करतायत, अतुल कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी हे ज्या पद्धतीचं काम करतायत क्वेस्ट बरोबर लहान मुलांसाठी, वेगवेगळ्या ठिकाणी अनेक लोक हे काम करतायत. पॉप्युलर मराठी जे तुमचे स्टार्स आहेत त्यांच्यापैकी ती माणसं का काम करत नाही त्यांना विचारलं पाहिजे. खरं तर मी पुढच्या सेशनला त्यांना का नाही बोलवत. छान. एक प्रश्न मी या प्रश्नाचं उत्तर याच्यासाठी देते कारण आम्ही जेव्हा सीए प्रोटेस्ट साठी जायचो ना तेव्हा हा प्रश्न सगळं की कुठे शाहरुख खान का घेत नाहीये स्टँड. आणि शाहरुख खानला विचारा हा प्रश्न, पण तुम्हाला शाहरुख खान का हवाय स्टँड घेण्यासाठी. वाय वी नीड हिरोज ऑल द टाइम टू टेक स्टँड. आपल्याला आपल्यातले हिरो बनवले पाहिजे. मी नेहमी असं म्हणते आपल्यातले हिरो बनवूयात ना. कशासाठी हवेत ते स्टार्स? जर ते स्टँड घेत नाहीये तर ते स्टार्स नाहीयेत. I mean, the heroes at least nahi hai. So let them be there. Let them enjoy the stardom.
आपण आपले आता जितके काही लोक आहेत, हिंदीमध्ये जे लोक स्टँड घेतात ते स्टँड घेत आहेत, ते हिरो आहेत, म्हणजे कॉन्सेप्ट वाईज हिरो आहेत. कशाला हवेत ते स्टार्स आपल्याला? ओके. एक प्रश्न असा आलाय की काही कलाकार खरं ऍक्च्युली आता हे नेमकं असं झालंय की तुम्ही समोर असल्यामुळे ते तुम्हाला कलाकारांचे प्रतिनिधी म्हणून विचारले जातील. काही प्रश्न कदाचित तुम्हीच उत्तर द्याल असं नाही. पण एक प्रश्न असा आलाय की काही पदार्थ हे कलाकार स्वतःच्या मुलांना पण खायला नाही घालणार, पण त्याच्या ऍड्स आणि हे करतात, तर त्याचा बाकीच्या मुलांवरती किंवा याच्यावरती परिणाम होईल याचा ते विचार करत नसतील का? करत असावेत बहुतेक, म्हणजे कुठेतरी त्यांना ते खात असेलही कदाचित. मला काय वाटतं, याचं उत्तर ना कलाकार किंवा अशा पद्धतीने हे करण्यापेक्षा याचं उत्तर कॅपिटलिस्टिक अर्थव्यवस्थेत आहे. म्हणजे मला जर वैयक्तिक रित्या विचारलं तर मला मी 1-2 ऍड्स अशा आल्या होत्या की हे करशील का, आणि मी म्हटलं नाही, मी सौंदर्य प्रोडक्ट्सच्या ऍड्स करत नाही किंवा हे मी नाही करणार. तोपर्यंत मला असं वाटतं की नाही यार, हा स्टँड मी घेऊ शकते. अगेन हा स्टँड मी घेऊ शकते आता, कारण मी एक बेसिक रित्या फायनान्शियली स्टेबल आहे. ज्याच्याकडे उद्या रेंट कसं द्यायचंय त्याला हा स्टँड अनेकदा घेता येत नाही. तुम्ही खायच्या पेशा गोष्टींबद्दल बोलताय, अनेक लोक आज बीजेपीच्या ऍड मध्ये दिसतात किंवा काँग्रेसच्या ऍड मध्ये असतात. इलेक्शन ऍड्स बद्दल बोलते. सो मला असं वाटतं हा प्रत्येकाचा मॉरल कंपास आहे जो त्यांनी सांभाळला पाहिजे. एक वेगळा प्रश्न विचारतो मी. तुमचं सतभाषे रैदास नाटक पाहिलं जे आहे ते. एक कलाकार म्हणून पण या नाटकाचं जी काही सगळी प्रोसेस होत असताना कलाकार म्हणून समाजाकडे बघण्याच्या दृष्टीचा पण, म्हणजे नाटक कदाचित लेखकानं लिहिलेलं असतं आणि ते तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून करता, तर तुम्हाला स्वतःला असं वाटतं का की त्या नाटकाचा एक माणूस म्हणून तुमच्यावरती पण एक वेगळ्या पद्धतीचा प्रभाव पडत गेलेला असतो? मी असं म्हणेन, मला जातपात ही त्या अर्थाने माझ्या आयुष्यात खूप कमी होती, आणि हे मी म्हणू शकते कारण मी जातीच्या सगळ्यात वरच्या डोक्यावर बसले होते. त्यामुळे मी अगदी जसं म्हणू शकते, मला आर्टिकल 15 मध्ये जेव्हा लोकांनी असं विचारलं नाही की अरे तो ब्राह्मण माणूस आहे त्याला माहित नाही काय काय जाती असतात, ते अगदीच होऊ शकतं, आणि ब्राह्मण मुलाच्याच बाबतीत होऊ शकतं. तसं माझ्या बाबतीत होतं की मला फारसं काही जातीपातीचा विषय कळला नव्हता किंवा त्याच्याबद्दल मला कधी नॉलेज नव्हतं. ते नाटक करण्यामुळे मला एक फायदा मात्र नक्की झाला. इन्सिडेंटली मी त्या नाटकात धम्मरक्षक म्हणून जो आमचा शाहीर मित्र आहे त्याला घेतलं, तो जो आंदोलनात आला होता रविदासांचं काम करायला. सो त्याच्याशी बोलताना आणि त्या सगळ्यामुळे हे नाटक फक्त एक रविदासाची रंजक कहाणी न बनता ती जातपात विरोधात घेतलेल्या एका मोठ्या स्टँडची गोष्ट कशी होईल यावर आम्ही बऱ्यापैकी काम केलं होतं. आणि काही काय म्हणता येईल कपोलकथा असतात त्या प्रत्येक संताबरोबर जोडल्या जातात, त्याकडे संतपद मिळतं, तर आम्ही आमच्या परीने त्याचा एक अर्थ लावण्याचे प्रयत्न करत गेलो. म्हणजे आता उदाहरणार्थ तिची एक चमत्काराची गोष्ट आहे की देव उडत येऊन संत रविदासांच्या मांडीत बसले. तर आम्हाला असं वाटत होतं की असा चमत्कार दाखवण्यापेक्षा त्याची जी बेसिक आयडिया आहे की त्या काळामध्ये त्या ह्याच्यापासून अचानक काय म्हणता येईल बहुजन समाजाकडे ही देवांना ते पूजा करण्याची सूट मिळाली, पूजा करू लागले, त्यांनी देव जिंकले. आम्ही असे काही स्टँड घेतले होते त्याच्यामध्ये, अशा कल्पना काढू नको, पण ती प्रोसेस खूप इंटरेस्टिंग होती त्या अर्थाने. ओके. एक प्रश्न असा आलेला आहे की मराठीमध्ये किंवा बऱ्याचदा स्त्री पात्र मध्यवर्ती असलेल्या भूमिका फार बनत नाहीत, ते फक्त अनेकदा एक सपोर्टिव्ह रोल म्हणून असतं. तर काय याच्या मागे मानसिकता असेल असा एक प्रश्न आलाय. का असं होत असेल की स्त्रियांना जास्त पुरुष प्रधान समाज? हे सोपं आहे, पुरुष प्रधान समाज आहे, आपले मॅक्झिमम रायटर पुरुष आहेत, आणि मी असं म्हणतो काही पुरुषांनी अत्यंत अप्रतिम फिमेल रोल्स लिहिलेले आहेत. तेंडुलकरांनी ज्यार्थी हे केले, कारण तेंडुलकर फेमिनिस्ट होते. आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की मॅक्झिमम रायटर्स पुरुष आहेत, त्यामुळे ते जेव्हा एक कॅरेक्टर बनवतात मेन कॅरेक्टर तेव्हा ते बऱ्याचपैकी पुरुष असतात.
त्याला पुरुषाला पडलेले प्रॉब्लेम्स, त्याला बायकांपासून होणारे त्रास किंवा समाजाकडे होणारे ते पुरुषी दृष्टिकोनात येतात. म्हणजे इतकं सोपं आहे. ज्या क्षणी आपल्याकडे स्त्री लेखिका वाढतील त्या क्षणी इंटरेस्टिंग स्त्री रोल ही वाढतील. मग ती बाई म्हणजे आता आम्ही जेव्हा म्युझियम काही लोकांना बघायचं असेल तर युट्यूबवरही त्याची एक लिंक अवेलेबल आहे. माझ्या नाटकातल्या बायका रडत बिडत नाही. मला तर द्रौपदी हे कॅरेक्टर अत्यंत काय म्हणता येईल मजेदार टेक आम्ही घेतला होता की आज कुठला बरं नवरा येणारे रात्री असा विचार करणारी द्रौपदी. आणि मुळामध्ये एक मला हे सगळं बोलत असताना कारण फेसबुकवरही लाईव्ह चाललेलं आहे आणि मला उगाच ट्रोल्सचा दंगा नकोय. माझ्या लहानपणी मला असं शिकवलं होतं की रामायण आणि महाभारत ही महाकाव्य आहे म्हणजे लिहिलेली पुस्तकं आहेत कोणीतरी, त्यामुळे ती खरी मानून त्याच्यावरती दंगे करणार की मी नाहीये, त्या गोष्टी होत्या. त्यामुळे मला ती द्रौपदीची गोष्ट खूप आवडली. ती रात्री बसून काय विचार करत असते की आज कोण आहे बरोबर, हे किती इंटरेस्टिंग असू शकतं. हा विचार मी का करू शकते कारण मी स्त्री लेखिका आहे आणि मला माझ्या डोक्यात तो पुरुषी दृष्टिकोन येत नाही की बाई ही अबला असते किंवा तिला सपोर्टची गरज असते सतत किंवा तिला तिची स्पेस घेणं येतं असंख्य वेळा. म्हणजे आपल्याला आपल्या घरातल्या बायकांबद्दल अनेक गोष्टी अशा असतात ज्या माहिती नसतात, जे त्यांना आणि त्यांच्या साखरेच्या आणि चहाच्या डब्यांना कदाचित माहिती असतात किंवा त्यांच्या बाथरूम मधल्या गोष्टींना माहिती असतात. ज्या दिवशी स्त्री लेखिका वाढतील त्या दिवशी अप्रतिम स्त्री रोल्स बनणं सुरू होईल. ओके, तुम्ही मांडणी केलेलेच आहे पण तो पुन्हा प्रश्न आलाय की कलाकार म्हणून भूमिका घेतल्याने मेन स्ट्रीम इंडस्ट्रीमध्ये काम करताना अडचणी येतात का? मी मेन स्ट्रीम इंडस्ट्रीत काम करत नाही त्यामुळे मला रोल मिळणार की नाही याच्याबद्दल मला खरं फ्रँकली आणि त्याच्यामुळे खरं तर फरक पडत नाही असं माझं स्वच्छ म्हणणं आहे. तर तुम्ही चांगले नट असाल, त्यांना तुमची गरज असेल तर ते तुम्हाला बोलवतात, तर तुमची गरज नसेल तर तुम्हाला नाही बोल. इतकं सोपं आहे. हॅलो, हाऊ बोला. कमर्शियल ड्रामा ऑडियन्स सीज हिंदू मुस्लिम मॅरेजेस इन ड्रामा सपोर्टिव्ह अपोजिट? सॉरी मला कळला नाही प्रश्न. तो प्रश्न हाऊ असा कमर्शियल टाकलेला ड्रामा ऑडियन्स हिंदू मुस्लिम मॅरेजेस. हा वाचला मी एक मिनिट. मला नाही माहिती म्हणजे ऑडियन्स म्हणून काय बघतात ते मला नाही माहिती, पण जनरली हिंदू मुस्लिम गोष्टी अत्यंत प्रेरक आणि इन्स्पायरिंगच आहेत अजूनपर्यंत तरी. मी लव जिहादवरचं नाटक पाहिलेलं नाहीये, त्यामुळे आतापर्यंत जी नाटकं मी पाहिलेली आहेत ती सगळी एक बेसिक काय म्हणता येईल फार तर फार ती ट्रॅजेडी असू शकते की ते कधीच एकमेकांना भेटले नाहीत वगैरे, पण लोक नाटकात तरी सपोर्टिव्ह असतात. पर्सनल आयुष्यात ते फारसे नसतात. मला माझा नवरा मुसलमान आहे त्यामुळे मला माहितीये, पण ठीक आहे. पण एक कोणाचा तरी असा प्रश्न आहे की गावाकडे मुलींकडे पण कलागुण आहेत पण सिरियल व्हिडिओ मध्ये काम करण्याची इच्छा आहे पण निगेटिव्ह बोललं जातं इंडस्ट्रीमध्ये, यूज होतो. कलागुण असून मुली पोहोचत नाही तर तुम्ही कसं पोहोचणार आहात? अनिताजी. तर मग मी तुम्हाला एक गंमत सांगते, असं जिथे यूज होत असतो तिथे मुलींसाठी मुलांनाही यूज केलं जातं. म्हणजे माझे असंख्य गुड लुकिंग मित्र आहेत ज्यांना कधी ना कधी तो एक ऍडव्हान्टेज, पण मला सी नोबडी टेक ऍडव्हान्टेज ऑफ. मला माझा अनुभव आतापर्यंतचा असा आहे, दे आस्क यू, यू कॅन रिफ्यूज, तर तुमचं कामही जाऊ शकतं, पण तो तुमचा कॉल आहे फ्रँकली. आणि दुसरं असं की आता आपण या विषयावर बोलतच आहोत म्हणून हे केलं पाहिजे असं मला अजिबात गरजेचं वाटत नाही की हे केलं तरच काम मिळतं असंही काही नाहीये. कुठल्याही पद्धतीने लैंगिक संबंध न ठेवता की नट्या आपापली कामं करतच आहेत चांगल्या पद्धतीने. आणि हे आता आपण बोलतच आहोत तर लैंगिक संबंधांना जे एक अवास्तव महत्व आपण दिलेलं आहे त्याच्याबद्दलही मला वाटतं आपण विचार केला पाहिजे. कारण तुमचं एक्सप्लॉयटेशन हे असंख्य मार्गाने होत असतं. म्हणजे तुमचं आर्थिक बाबतीत एक्सप्लॉयटेशन होतं अनेकदा तुम्हाला अरे मी तुला रोल देतोय, तू मेन रोल करतोस, तू दिसशील म्हणून तुला पैसे दिले जात नाही. हेही तितकंच महत्वाचं एक्सप्लॉयटेशन. आणि गावामध्ये मला असं वाटतं की मुलींना संधी न देण्यासाठी या गोष्टीचा वापर नाही केला गेला पाहिजे.
कुठे कुठल्याही क्षेत्रात. एक प्रश्न असा आलाय की सध्या टिकटॉक सारखं माध्यम आलेलं आहे आणि ज्याच्यातून लोक आपापल्या पद्धतीनं रिॲक्ट होत आहेत. हम्म. तर हे माध्यम पुढच्या काळात एक चांगलं माध्यम कारण त्याच्यात अनेक जण टिकटॉक स्टार असल्यासारखे झालेले आहेत, स्वतःची एक वेगळी ओळख बनवलेली. तर त्याला काही फ्युचर आहे का असा एक प्रश्न आलाय. मला नाही माहिती, मी टिकटॉक पाहत नाही, माझ्याकडे नाही येते. फ्रँकली मला खरंच नाहीये माझ्याकडे. मी टेक्नॉलॉजिकली इतकी सॅव्ही नाही. मी आत्ताच झूम प्रकरण वगैरे शिकलीये. पण प्रत्येकच गोष्टीला आपापलं एक बेसिक भविष्य असू शकतं. मला असं वाटतं ठीक आहे, त्यांना आता स्टार्टअप मिळते, त्यांना काही पैसे मिळतात, गुड. आय होप ते मीडियम खूप इंटरेस्टिंग पद्धतीने वापरू शकतील. ऑल द बेस्ट फॉर ऑल टिकटॉक स्टार्स. एक प्रश्न आहे की पर्यायी नाट्य किंवा पर्यायी फिल्म निर्माण होण्यासाठी काही गोष्टी, बेसिक महत्वाच्या गोष्टी असू शकतात का? म्हणजे जर कुणाला पर्यायी नाट्य उभं करायचं असेल किंवा फिल्म पुढे आणायची असतील तर पर्यायी म्हणजे त्याच्यासाठी आपण पॅरलल समांतर नाटकांबद्दल बोलतोय का? बरोबर. म्हणजे आता ही जी समांतर नाटकांची त्याच्यासाठी काय लागतं? सॉरी, प्रश्न कळला नाही मला. काय महत्वाच्या गोष्टी, बेसिक गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे असं आहे. कुठलाही सिनेमा किंवा नाटक बनवायला बेसिक तुमच्याकडे एक चांगली गोष्ट लागते. तुम्हाला एक बेसिक, मी नाटकाच्या पर्स्पेक्टिव्ह जास्त सोपं सांगू शकते. तुम्हाला एक बेसिक चांगली गोष्ट लागते, त्याच्यासाठी 2-4 चांगले नट दिग्दर्शक लागतात आणि ते करायची इच्छा लागते. एकदा नाटक तयार झालं की ते तुम्ही कुठेही, म्हणजे जर त्या नाटकाचा जो काही आवाका असेल त्या दृष्टीने एक बेसिक छोटी इन्व्हेस्टमेंट करून ते नाटक पहिल्यांदा करून दाखवू शकता कुठेतरी आणि त्या रिस्पॉन्सवर ठरू शकतं की ते नाटक कसं कुठे नेता येईल. नाटकाच्या बाबतीत इतकं सोपं आहे. पिक्चरच्या बाबतीतही मला असं वाटतं की हल्ली लोक हेच करतात की एक छोटी फिल्म बनवतात, म्हणजे कमी पैसा इन्व्हेस्ट करून, पण अगेन चांगले नट, चांगले ऍक्टर्स, कुठला तरी पैसा जमा करायचा, ती फिल्म बनवायची. ते जर चांगलं असेल तर आता मोठे मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत जे चांगल्या कॉन्टेंटसाठी तयारच उभे आहेत. सो तुम्हाला ते बनवलं पाहिजे, पण एक बेसिक प्रशिक्षण मला असं वाटतं नेहमी गरजेचं आहे. काहीतरी एक काम करण्याची गरज आहे. तुम्हाला नाटक बनवायचं असेल ऍज दिग्दर्शक म्हणून किंवा फिल्म मध्ये काम करायचं असेल, तुम्ही फिल्म सेटवर ऍक्टिव्हली असिस्टंट म्हणून काम करणं गरजेचं आहे. म्हणजे ही जी मोठ्या कलाकारांची मुलं कुठल्या कुठल्या फिल्म सेटवर असिस्टंट असतात, ती मज्जा म्हणून नसतात, त्यांना काही काम नाहीये म्हणून. त्यांना आपण त्या गोष्टी ऐकतो की ऋतिक रोशन कोयलाच्या वेळी असिस्टंट डिरेक्टर होता. तुम्हाला एका फिल्म सेट वरती काम कसं घडतं हे बघण्यासाठी असिस्टंट म्हणून काम करावंच लागतं. म्हणजे चाहे तुम्ही फिल्म सेटवर करा किंवा नाटकाच्या रिहर्सल हॉलमध्ये करा, प्रशिक्षण गरजेचं आहे डेफिनेटली. फेसबुक वरती एक प्रश्न आलेला आहे की सध्या जे काही वातावरण आहे एकूण कोरोनाच्या संदर्भातनं पण असेल, तर त्याचा फिल्म इंडस्ट्रीवरती काय, नाटक इंडस्ट्रीवरती काय परिणाम होऊ शकतो असं वाटतं? हो, दिस इज ट्रिकी. हे खरं तर खूप घाबरवणारा आणि खूप चिंतेचा विषय आहे. गेले 2.5 महिने नाटकं बंद आहेत. मी नेहमी असं म्हणते की फिल्म्स लवकर सुरू होतील, म्हणजे जेव्हा कधी हे थांबेल फिल्म सुरू होतील, पण त्याच्यामध्ये खूप पैसा अडकलेला असतो. म्हणजे लोकांनी ज्या फिल्म्स थांबवलेल्या आहेत आता, त्यांचं शूटिंग लगेच सुरू होईल. ते जागा बदलतील, ग्रीन झोन्स मध्ये शूटिंग, आता त्या चर्चा चालूच आहेत. सो कमर्शियल काम जे काही आहे ते चालू होईल. कारण फिल्म बनणं, त्याच्यानंतर रिलीज होणं, याच्यामध्ये साधारण एक 6-8 महिन्याचा जो काळ जातो, तोपर्यंत परिस्थिती कदाचित नॉर्मल होईल. नाटकवाले, लाईव्ह इव्हेंट्स, कॉन्सर्ट्स, या सगळ्यांची अवस्था खरंच बिकट आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे की आता हा ऑलमोस्ट 3रा महिना सुरू होईल आता की लॉकडाऊन चालू आहे. आम्ही गर्दीशिवाय कामच करू शकत नाही. आमच्या कामात गर्दी अत्यावश्यक आहे. सो त्यांची परिस्थिती खरंच बिकट आहे. आणि फक्त ऍक्टर्स नाही, म्हणजे लाईट वाले, म्युझिक वाले, सेट्स बनवणारे, आता
आता मराठी कमर्शियल याच्यामध्ये एक किंवा काही लोक असं एफर्ट करतायत की त्यांच्या प्रशांत दामले फॅन क्लबनी केला होता, मराठा प्रशांत दामले स्वतःही केला होता. बाकी प्रसाद कांबळे आणि या लोकांनी एक मोहीम चालवली आहे की ज्याच्यामध्ये डोअर कीपर्स पासून जे लोक आहेत, काही आर्टिस्ट आहेत, बॅकस्टेज वर्कर्स आहेत, त्यांच्याकडे पैसा पुरवला गेला पाहिजे. पण मला वाटतं आपल्याला त्या आर्टिस्टचीही काळजी घेतली पाहिजे, सिरियल करतात म्हणजे काही करत असतील, जे जनरली महिन्यातनं 2 किंवा 3च दिवस काम करतात आणि ती इच्छा म्हणून नाही, म्हणजे काम तितकंच असतं त्यांच्याकडे म्हणून. त्या सगळ्यांना, आणि मुंबई हे एक एक्सपेन्सिव्ह शहर आहे, हे मला वाटतं सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जिथे त्यांची आर्थिक परिस्थिती निश्चितपणे डामाडोल आहे. त्यामुळे पुढे काय होणार मला फ्रँकली माहित नाही. आणि अशीच परिस्थिती राहिली तर नाटकाचे आम्ही सगळेच जण ऑनलाईन मधनं कशा पद्धतीने तितक्याच प्रभावीपणे काम करता येईल त्याच्यावर सगळेच जण आपलं डोकं लावतात सध्या. ओके. मध्यंतरी ज्यावेळेला JNUचं आणि दिल्लीतलं विद्यार्थ्यांचं ज्यावेळेला आंदोलनं चालू होती त्यावेळेला जिशान अयुब आणि यांनी तिथे जाऊन भूमिका घेतली होती एक कलाकार म्हणून. पण तर त्याचा तुम्हाला काही वैयक्तिक याच्यामध्ये काही त्याला काही त्रास किंवा इतर काही गोष्टी सहन कराव्या लागल्या का? माझे अनेक नातेवाईक तुटलेच फ्रँकली, कारण त्यांना असं वाटतं की आम्ही काय हा मूर्खपणा करतोय. वैयक्तिक त्रास मला बाकी ट्रोलिंग होतं किंवा एक जनरल असुरक्षिततेची भावना निश्चितपणे निर्माण होते. पण मला नेहमी असं वाटतं की यार ठीक आहे, लेट्स सी, काही लोक तर निश्चितपणे बरोबर उभे राहतील. ओके. एक वेगळाच प्रश्न आलाय की जिशान अयुब तुमचे मिस्टर आहेत, तुमचे जीवनसाथी आहेत, त्यांचा कोणता सिनेमा आवडतो असं एक काहीतरी वेगळाच प्रश्न आलाय. त्यांचा कोणता सिनेमा तुम्हाला आवडतो असं? त्याचा कुठला पिक्चर मला आवडतो? हो हो असं. मला आता सगळ्यात जास्त आर्टिकल 15 आवडलाय. त्याच्या आधी मला शाहिदही आवडलं होतं. त्याचे कमर्शियल पिक्चर्स मला फार आवडत नाही. सोशल अँगलनं आलेल्या म्हणजे सेवा दलाच्या वतीनं आता हा कार्यक्रम घेतलेला आहे, हे चालू आहे. आता हा जसा अभ्यास वर्ग चालू आहे तसा आम्ही नवे फुलेंच्या नावाने एक फिल्म सर्कल चालवतो, ज्याच्यात वेगवेगळ्या छोट्या फिल्म्स दाखवून लोकांच्या सोबत आपण चर्चा करतो. तर एक त्या फिल्म सर्कलमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडनं प्रश्न आला की असे कुठले लघुपट तुम्हालाही पाहण्यातले किंवा चित्रपट आहेत तुमच्या बघण्यातले की जे तुम्हाला असं वाटतं की हे समाजापर्यंत तेवढे गेले नाहीत पण ते जायला पाहिजेत, जे सामाजिक अँगल मांडतात? आवाज येतोय? कुठले लघुपट आहेत किंवा हो कुठले लघुपट किंवा जे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. मी स्वतः शॉर्ट फिल्म्स फारशा बघत नाही. डॉक्युमेंटरीज डेफिनेटली बघितल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं आणि त्या पोहोचल्या पाहिजेत लोकांपर्यंत. सध्या काही मी इंटरेस्टिंग डॉक्युमेंटरीज पाहिल्या होत्या ज्याच्यामध्ये मुझफ्फरनगर बाकी है ही एक डॉक्युमेंटरी आहे, किंवा आनंद पटवर्धन यांच्या डॉक्युमेंटरीज आहेत ज्या बघितल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि शॉर्ट फिल्म्स किंवा फिल्म्स, हा ऍक्च्युली मला असं ऑफेंड नाही उत्तर देता येणार, पण मी निश्चितपणे माझी लिस्ट तुम्हाला मेसेज करीन आणि मग तुम्ही ती शेअर करा. नेटफ्लिक्स, अमेझॉन किंवा तत्सम जी काही वेब सिरीज दाखवणाऱ्या काही गोष्टी आहेत तर त्याच्या परिणाम जे काही लाईव्ह आपली नाटकं आणि इतर सादरीकरण होतं नाटक वगैरे, तर त्याच्यावरती परिणाम होईल का? ते त्याला मर्यादित करतील का नाटकांना? नाही, मला असं वाटतं नेटफ्लिक्स किंवा अमेझॉनचा परिणाम म्हणजे त्यांचे परिणाम चित्रपटांवर होतात. नाटक ही लाईव्ह आर्ट आहे. जे लोक लाईव्ह गोष्टी बघायला जातात ते लाईव्ह गोष्टी बघतात. आणि इन जनरलच आपल्याकडे आता नाटकांकडे लोक कमी जायला लागले, ही वेगळी गोष्ट आहे, पण तरी नाटकं बघायला लोक जातात. वेब सिरीजचा आम्हाला काही धोका नाही, आम्हाला धोका कोरोनाचा आहे. पण तुम्ही सुद्धा स्वतः लेखिका आहात, दिग्दर्शक आहात, अभिनय पण केलेला आहे.
तर तुमची स्वतःची आवडती कलाकृती तुम्ही बनवलेली त्याच्याबद्दल थोडं ऐकायला आवडेल आम्हाला. हो वेल, मी आता मला माझं सगळ्यात आवडतं काम म्हणाल तर त्या अर्थी ते म्युझियमच आहे, ज्याच्याबद्दल मी एक बेसिक इथे बोललेली आहे. या नाटकाची एक लिंक युट्यूबवर आहे, म्हणजे एक अत्यंत बेसिक लिंक आहे. तर तुम्ही बघा, म्युझियम ऑफ स्पीशीज इन डेंजर. हे मला त्यातल्या त्यात एक आवडतीच्या पेक्षा त्या कामाने म्हणजे बाकीच्या सगळ्या कामाला दिशा मिळाली असं पण म्हणू की दॅट वॉज द मोस्ट इन्स्पायरिंग वर्क जे आतापर्यंत आम्ही करू शकलो. मॅडम तुम्ही या कला क्षेत्रामध्ये पडण्या अगोदर आपल्यावर कोणाचा प्रभाव पडला होता की तुम्ही हे कला क्षेत्र निवडणार? हॅलो. असं काही नव्हतं, मला एकेकाळी माधुरी दीक्षितच बनायचं होतं, पण तेव्हा मी 8वीत होतो आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण माधुरी दीक्षित निश्चितपणे नाही होत, तोपर्यंत मी 11वी 12वी त्याला मी शाळे कॉलेजात नाटक करायचे आणि मी फर्स्ट इयरला जेव्हा आले तेव्हा माझ्या लक्षात आलं मला नाटक करायला जास्त आवडतं, मला फिल्म्स पेक्षाही नाटक मनापासून करायला आवडतं. आणि मग मला तेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा बद्दल कळलं. कोइन्सिडेंटली तेव्हा पृथ्वी फेस्टिवल पुण्यामध्ये झाला होता आणि तो मला वाटतं 1-2 वर्ष जसं झालं होतं. फेस्टिवल त्यांनी पुण्यात केला होता आणि मी कॉलेजमध्ये होते आणि व्हॉलंटियर होते आणि तो फेस्टिवल हँडल करणारे सगळे सिनियर लोक होते, अतुल कुलकर्णी, गीतांजली कुलकर्णी, अश्विनी गिरी. त्यामुळे मला त्या लोकांनी असं शहाण्या मुलीसारखं तयार केलं, सांगितलं तू NSD ला जा. त्यामुळे माझा कॉलेजचा रिझल्ट येण्याआधी माझा NSD चा रिझल्ट आला होता आणि मी योग्य ठिकाणी पोहोचले होते. समांतर रंगभूमी किंवा जे आपण असं म्हणूया की आर्ट फिल्म्स ज्या होत्या त्याचा एक पिरियड आहे, साधारण 80-90च्या काळात त्या खूप वेगळ्या पद्धतीनं सादर झाल्या आणि खूप लोकांना आवडल्या. पण आता अलीकडे तसे प्रयत्न दिसत नाहीत, किंवा असं झालंय का की आर्ट फिल्म मर्ज झालेले आहेत आता याच्या प्रोसेसमध्ये वगैरे? मला असं वाटतं तो पॅरलल फिल्म्स ना खूप मेनस्ट्रीमशी कनेक्ट झालाय. म्हणजे पूर्वी तुम्ही मला सांगा, विकी डोनर सारखी फिल्म किंवा आर्टिकल 15 सारखी फिल्म या इतक्या वाईड ऑडियन्स बघायचा नाही. मला वाटतं आता ती सीमारेषा खूप धुसर झाली आहे की एकतर काय असतं मुळामध्ये पॅरलल फिल्म किंवा पॅरलल थिएटर जे होतं, जे विषय कमर्शियली चालू शकणार नाहीत असं वाटायचं, ते विषय या पद्धतीने बनवले गेले पाहिजे. अर्थात त्याच्यामध्ये एक कॉमर्स इन्व्हॉल्व्ह असतं. सो लोकांनी आता ना इंटरेस्टिंगली विचार करायला सुरुवात केलाय की विषय जर पॅरलल असेल तुमचा, पण तो विषय घेऊन जर तुमचा एखादा कमर्शियल हिरो आला, जर आयुष्मान खुराना आला, तर अचानकपणे जास्त लोक तो बघायला लागले. त्यामुळे ती फिल्म त्या अर्थाने डार्क, म्हणजे पूर्वी ते खूप क्लीन हे होतं की नसीरुद्दीन शाह ओमपुरीचे हे अंधारातले चित्रपट हे पॅरलल सिनेमा आणि त्या काळात आलेले ते कोणी राजेश खन्ना, मिथुन चक्रवर्ती पासून ज्यांचे कोणाचे चित्रपट आहेत ते झगामगा मला बघा स्टाईलचे होते. आता ती लाईन खूप धुसर झाली. आता खूप इंटरेस्टिंग काम जे आहे ते मेनस्ट्रीम मधल्या ऍक्टर्सना घेऊन लोक करतायत आणि मेनस्ट्रीम मधल्या ऍक्टर्सही रिस्क घेऊन दोन्ही पद्धतीचं काम करण्यात उत्सुक आहेत. त्यामुळे मला असं वाटतं आता त्या फिल्म बनणं कमी होण्याचं कारण ते मिक्स होणं आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून या क्षेत्राकडे कसं पाहता येईल आणि त्यासाठी कोणती तयारी करावी लागेल? हे थोडं जुगारी करिअर आहे. म्हणजे फक्त अभिनय क्षेत्र हा विचार केला तर टेक्निशियन्स येस दे कॅन अर्न व्हेरी वेल. म्हणजे जर ते साऊंड्स मध्ये जातात, डिरेक्शन फील्ड मध्ये जातात, जे एडिटिंग फील्ड मध्ये जातात, त्यांच्यासाठी हे तितकंच स्थिर क्षेत्र असू शकतं जितकं बाकी कोणासाठी आहे की तुम्ही काम करता तुम्हाला त्याचे पैसे मिळतात. ऍक्टर्स साठी थोडंसं डायसी आहे, पण अगेन मी ते सांगेन एक बेसिक प्रशिक्षण, तुम्ही कुठल्या तरी ज्या काही पद्धतीचं काम तुम्हाला करायचं आहे, ऍक्टिंग करायची आहे, गाणं गायचं आहे, कुठल्याही कलेमध्ये जे होऊ शकतं, फक्त मुळामध्ये त्याच्यामध्ये कसं आहे की त्याचा जो कमर्शियल आस्पेक्ट आहे, करिअर म्हणून जेव्हा तुम्ही त्याचा विचार करता की तुम्ही पैसे किती कमवणार, त्याची गॅरंटी कुणीच देऊ शकत नाही. सर बच्चन साहेब त्याच्या मुलांना नाही देऊ शकले, मी काय सांगणार तुम्हाला. नाहीये पण नाही मी हा प्रश्न काय विचारला मॅडम
कारण आता स्कूल लेवलला जो एक नवीन अभ्यासक्रम आलेला आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये ह्याचा उल्लेख आहे. कारण मुलंही प्रश्न विचारतात करिअरच्या दृष्टिकोनातून. ज्यावेळेस प्रश्न विचारतात त्यावेळेस कधी कधी आम्ही अज्ञ असतो. त्यासाठी मी हा प्रश्न तुम्हाला विचारला की बाबा जेणेकरून आपल्याला जर ह्या क्षेत्रात जायचं असेल तर त्याची तयारी, कारण ग्रामीण भागामध्ये हा खूप गोंधळाचा भाग आहे, म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारला. सी अभ्यासक्रमामध्ये ना सर, मला असं वाटतं की करिअर म्हणून ज्यांना कोणालाही निवडायचं आहे त्यांनी निश्चितपणे हा चान्स घ्यावा. पण मुळात ते, जिथून आपण सुरुवात केली होती चर्चेची, मुळात ते आर्टिस्ट आहेत का याचा विचार केला पाहिजे. म्हणजे मी गाणं शिकू शकते आत्ताही, पण त्याच्यामुळे मी गायिका होऊ शकेन की नाही प्रोफेशनल हे मला माहित नाही. मी ठीकठाक गाणं गाऊ शकेन नाही कदाचित, पण म्हणून मी प्रोफेशनली गायिका होऊ शकेन की नाही हे काळच सांगू शकतो. त्याच्यासाठी मला तितकं काम केलं पाहिजे. आणि दुसरं असं की शाळेमध्ये सगळंच शिकवतात, कम्प्युटरही शिकवतात, म्हणून प्रत्येक मूल करिअर म्हणून सॉफ्टवेअर इंजिनियर नाही होऊ शकत. तसंच ड्रॅमॅटिक्सचं आहे. पण ड्रॅमॅटिक्सचे मला असं वाटतं इतर फायदे जे आहेत की एक बेसिक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणून, किंवा त्यांचा शायनेस जाण्यासाठी, किंवा चार चौघांमध्ये ते बोलू शकतात, आपले विचार मांडू शकतात, या सगळ्यासाठी ड्रॅमॅटॉलॉजीचा एक बेसिक वापर केला जातो शाळांमध्ये. मला एक असं प्रश्न बोलायचं आहे, असं शेअर करायचं आहे की आम्ही सगळे जे डाव्या चळवळीमध्ये काम करणारी मंडळी आहोत, जर काम करणारे डाव्या चळवळीमध्ये काम करणारे आहोत, पण या चळवळीमध्ये जसं निळू भाऊंचा जो हे होता, सहभाग होता, डॉक्टर लागूंचा होता, अमरापूरकरांचा होता. म्हणजे मी मुंबईमध्ये राहतो, पण मुंबईमध्ये सेवादलाच्या कामामध्ये किंवा चळवळीच्या कामामध्ये त्या सगळ्या मंडळींना येत होत होती. किंवा दाभोळकर गेल्यानंतर सोनाली कुलकर्णी ज्या पद्धतीने सक्रिय झाली होती मुंबईमध्ये, विशेषतः मुंबई पुण्यामध्ये, हे जे आहे एकमेकांना हात देत, एकमेकांना सोबत घेऊन पुरोगामी चळवळीनं आणि कलावंतांनी काम करणार. तर नाना पाटेकरांचा अनुभव त्यांनी सांगितला, किंवा सयाजी शिंदेने पण त्या माण तालुका, खटाव तालुक्यामध्ये काही भागामध्ये आम्ही तर त्याची सहभागी झालो होतो काही. अशा पद्धतीने एकमेकांना साथ देत, कारण शेवटी तुम्ही जी मंडळी काम करता या क्षेत्रामध्ये, तुमचे फॉलोअर्स खूप असतात. आणि जर तुमच्यासारखी मंडळी, म्हणजे सावित्री उत्सव आपण जो मुंबईमध्ये करतो किंवा महाराष्ट्रामध्ये करतो 3 जानेवारीला, तिचा वाढदिवस आपण करतो, चिन्मय सुमित किंवा सोनाली कुलकर्णी ही सगळी मंडळी ज्यात सहभागी होतात, तेव्हा तो कार्यक्रम जो असतो, तो जो विचार असतो, कार्यक्रमाचा जो विचार असतो, तो विचार एका उंचीवर जातो. आणि तो खरंच वाटतं की नाही, हे कधी आहे, हे केलं पाहिजे, सावित्री उत्सवात गेलं पाहिजे, किंवा आपण एक दिवस वारी अनुभवावी. अनेक मंडळींना आपण तिथे घेऊन जातो, इथं सत्य असते, अनेक मंडळी असतात. असं जेव्हा हे होतं, तर रसिका आगाशे जेव्हा येतील, जेव्हा आल्या आजच्या कार्यक्रमाला, तेव्हा असं वाटतं की त्यातली हा विचार आहे, हा विचार डावलून चालणार नाही. मला असं वाटतं की ही देवाणघेवाण सातत्याने सुरू राहिली पाहिजे असं मला वाटतं. नक्की नक्की डेफिनेटली चालू राहिली पाहिजे. एक वेगळा प्रश्न विचारतो. मागे तुमचा एक लेख फार गाजला होता अभाविपाच्या संदर्भातून, तुम्ही एक लिहिला होता. तर थोडक्यामध्ये जरा तुम्ही ती भूमिका इथे मांडाल, कारण अनेक जण असतील कदाचित त्यांनी ती तुमची भूमिका त्यावेळेला वाचलेली नसेल. त्या बेसिक एक तर त्याचं आर्टिकलचं हेडिंग मला असं वाटतं चुकलं होतं. मी ती फक्त अभाविपाचं नाही, मी सर्व राईट विंग संघटनांना लिहिलेलं ते पत्र होतं, किंवा संघटनांमध्ये असणाऱ्या काही माझ्या मित्रमैत्रिणींना. मी स्वतः राईट विंग घरातनं आलेली आहे. राईट विंग घर म्हणजे ज्या घरामध्ये बेसिक संस्कार आमच्याकडे राईट विंग असतात, की बाई तू काही केलंस तरी चालेल, पण मुसलमानाशी लग्न करू नको, हा एक बेसिक पहिला थॉट असतो. बाकी अर्थात ते मी कुणाचंही नाव घेतलं असतं तरी ते हेच म्हणले असते की अगं बाई ही जात, अगं बाई तो धर्म, पण मुसलमान डेफिनेटली नको, अशा पद्धतीचं काही ह्याच्यातनं आले होते. आणि मी जेव्हा CANRCच्या आंदोलनामध्ये आम्ही काही भूमिका घ्यायला सुरुवात केली आणि लोकांनी मला विविध तऱ्हेने ट्रोल करायला सुरुवात केली, तेव्हा मला लक्षात आलं की एक प्रचंड मुस्लिम द्वेष आहे. आणि तो द्वेष या सगळ्या बेसिक हिंदुत्ववादी संघटनांनी माझ्याही मनात कधी भरला होता. म्हणजे उदाहरणार्थ, मी कॉलेजमध्ये आले आणि मी डायरेक्टली काय म्हणते कॉलेज पास आउट व्हायच्या आधीच दिल्लीला निघून गेले, आणि तिकडे मला काही नवीन मित्र मिळाले, की मला थिएटर मिळालं खरं, जिथे मला प्रश्न विचारायला जागा मिळाली. म्हणून मी त्या एका सर्कल मधनं बाहेर पडले. नाहीतर अनेकदा असं होतं की आपल्याला माहितच नसतं की आपण कशासाठी द्वेष करतो.
जुन्या गोष्टी सांगितलेल्या असतात. सतत दरवेळी काहीही बोललं गेलं की पण मुघलांनी जे काही आक्रमण केलं होतं, मुळामध्ये मुघलांचं आक्रमण की धार्मिक आक्रमण नव्हतं, किंवा काश्मीरचा मुद्दा आहे, दरवेळी त्याचा एक प्रचंड एकतर अभिनिवेश दाखवला की प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, असा जो एक पवित्रा सगळ्या आणि पूर्वी कसं व्हायचं ना, म्हणजे मी समितीमध्ये काही महिने गेलेली आहे राष्ट्रीयच्या RSSच्या, किंवा तिथे डायरेक्टली कोणीच काही म्हणत नसतं कधीच ना, की तुम्ही हेट करा असं नाही म्हणत. ते खूप साईडनी त्या गोष्टी आलेल्या असतात आणि त्या कधी तुमच्या मनात आजपर्यंत, आणि युथ मध्ये पण आता मी माझ्या अनेक मित्रांच्या फेसबुक पोस्ट वाचते, दे हेट मी, म्हणजे ते ओपनली मला शिव्या घालतात किंवा तिरस्कार करतात. त्याचं कारण मला कधी कळत नाही. मी एकाही पोस्ट मध्ये मला सरकारी, काल त्यांनी जे काही बोलले पंतप्रधान, मला नाही आवडलं, कारण मला त्यांच्याकडनं जास्त एका बेसिक गोष्टीच्या पेक्षा की मजदूर चाललेले आहेत त्याच्याबद्दल बोललं पाहिजे, ते नाही बोलत आहेत. पण याच्यासाठी मी काहीही म्हटलं तर मी कशी लेफ्टिस्ट आणि पुरोगामी आहे असं म्हणणारे जे मित्र आहेत, किंवा पुरोगामी शब्द ज्याने कोणी काढलाय, त्या पुरोगामीचा चेष्टा करणारा, त्या संदर्भात सगळं पत्र होतं बेसिकली, की nobody is hating you, nobody is hating Brahmins, nobody is hating Hindus. आता या क्षणी हा मुद्दा CAA सारखा मुद्दा जो आहे, ज्याच्यामध्ये क्लिअरली मुसलमान हा एक धर्म वगळला गेला, इस्लाम, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. पण त्यांच्याबद्दल बोलणं की तुम्ही पाकिस्तानी असता का, तर नाही. तर मी ते पत्र ह्या सगळ्या संदर्भात लिहिलं होतं की दरवेळी प्रत्येक गोष्टीत ते दुसरं टोक गाठायची गरज नसते. म्हणजे मी ज्या काही कविताही लिहिते की मैं दही हंडी के बारे में बात करने लगती हूँ, तुम मुझे पूछते हो कि जुमे के दिन के नमाज के बारे में क्यों नहीं बोलते. आपल्याकडे हा जो एक बेसिक चर्चेचा प्रकार झाला की वितंडवाद घालायचा, एक प्रॉब्लेम वैयक्तिक सॉल्व्ह करते, म्हणून मी ते पत्र खरं तर लिहिलं होतं. आणि त्याचे जे काही परिणाम व्हायचे ते झाले, म्हणजे परिणाम, पण मला असं वाटतं काही एक मित्र, एक मैत्रीण, त्यांना जर ते वाचून असं झालं की हा यार आपण का द्वेष करतो आपल्याला खरंच माहित नाही, तर मला असं वाटतं की ठीक आहे, तेवढा तरी फरक होईल. मला कदाचित नाटक असल्यामुळे आम्ही छोट्या कमर्शियल्स मध्ये वर्क करतो की प्रत्येक शो नंतर एका माणसाला जरी फरक पडला तरी खूप आहे असं वाटतं मला. एक प्रश्न आहे, तो प्रश्न असा आलाय की सध्याच्या काळामध्ये एकूण राजकीय आणि ह्या सगळ्या काळामध्ये सेन्सॉर बोर्ड आत्ताच्या अनेक गोष्टींना मान्यता देताना किंवा कट करताना जी काही भूमिका घेते त्याच्याबद्दल, आणि दुसरा प्रश्न आहे की काही स्वयंघोषित सेन्सॉर बोर्ड असल्यासारखे काही लोक वागतात, तर त्यावेळेला एक कलाकार म्हणून, एक लेखिका म्हणून आणि एक दिग्दर्शिका म्हणून तुम्हाला काय वाटतं या तथाकथित स्वयंघोषित सेन्सॉर बोर्ड बद्दल पण, आणि एकूणच आता जे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती कंट्रोल करण्याचा प्रयत्न काही जण करतात त्या संदर्भात? माझं दोन्ही सेन्सॉर बोर्ड बद्दल सिमिलर मत आहे की ती नसली पाहिजे जगात. जे काही एक आपलं रेग्युलर सेन्सॉर बोर्ड आहे त्यांच्याबद्दल तुम्ही डिवाइड करू शकता. म्हणजे सेन्सॉर बोर्डाचं खरं तर काम तितकंच आहे की ते सर्टिफिकेट्स देऊ शकतात की हे ऍडल्ट्स आहे, हे लहान मुलांनी पाहू नये, हे लहान मुलांनी मोठ्या माणसांबरोबर बघावं, इतकंच काम सेन्सॉर बोर्डाने केलं पाहिजे खरं तर. की कारण त्या सर्टिफिकेटमुळे लहान मुलांना पण ती फिल्म दाखवावी किंवा नाही, किंवा नाटकं दाखवावीत नाही. मला एक आपल्याकडे नाटकासाठीचही सेन्सॉर बोर्ड, जे मला वाटतं की क्लिअरली बंद झालं पाहिजे. सॉरी, जे मला वाटतं की क्लिअरली बंद झालं पाहिजे, कारण प्रत्येक माणसाने हा कॉल घेऊन हे बघितलं गेलं पाहिजे किंवा नाही, हा कॉल प्रत्येक आर्ट मेकरचा असला पाहिजे. त्याच्यावर नेहमी एक दुसरा, त्या प्रश्नाचं उत्तर आत्ताच देते की मग अत्यंत वल्गर कार्यक्रम दाखवले जातात, नका जाऊ ते कार्यक्रम बघायला. जर तुम्हाला ते कार्यक्रम वल्गर वाटतात किंवा तुम्हाला ती फिल्म वल्गर वाटते, नका बघू. हे इतकं सिंपल आहे. टीव्हीवर जरूर एक सेन्सॉर बोर्डाची गरज आहे. ते तुम्ही काय तो कार्यक्रम बिग बॉस जेव्हा बघता तेव्हा तुम्हाला सेन्सॉर बोर्डाची गरज वाटत नाही, पण पिक्चर साठी वाटते, जी तुम्ही चूज करून बघू शकता. ते आपोआप लागत नाही पिक्चर, मला बघायला जावं लागतं.
नाटकं आपोआप सुरू होत नाही. तुम्ही तिकीट घेऊन जाता ना, नका बघू जर तुम्हाला ते वल्गर वाटत असेल तर. इतकं सोपं आहे त्याच्यासाठी. आणि ती अघोषित सेन्सॉर बोर्ड हे असंख्य गोष्टी आहेत आता जगात ज्या नसल्या पाहिजेत त्याच्यातली एक. जी आता तुम्ही मगापासून सुरुवातीपासूनच म्हणता की तुम्ही काही कविता लिहिलेल्या आहेत, तर एखाद दुसरी छानपैकी कविता आपण इथे सादर करा, म्हणजे आपण समारोपाकडे जातोय आता. ठीक आहे, ऍक्च्युली आपण हे संपूयात. मी खरं तर असं काही कविता वाचत नाही, पण आता मला त्या ज्या कवितेबद्दल बोलले मी तीच कविता जरा एक क्षणभरात शोधायचा प्रयत्न करते. मुळात मी स्वतःला कवयित्री मानत नाही, त्यामुळे ती कविता चांगली किंवा वाईट हा मुद्दा माझ्याकडे कधीच नसतो. या काही गोष्टी आहेत ज्या मला याच पद्धतीने मांडता येतात. याच्यावर नाटक करता आलं तर मी निश्चितपणे नाटक करेन किंवा फिल्म लिहिन, जे काही. सो कैसे करे अब बात, अशी कविता है. कैसे करे अब बात, मैं दही हांडी पर ट्रैफिक क्यों है पूछती हूँ, तुम जुम्मे की नमाज की तरफ इशारा करते. मैं ऊना की बात करती हूँ, तुम गाय की महानता गाते. मैं स्कूल बस पर हमले की बात करती हूँ, तुम कश्मीर उठाए चले आते हो. मैं कभी अपने हक की बात करूं तो तुम सैनिकों की शहादत बीच में ले आते हो. मैं अपना फटा चिथड़ा दिखाती हूँ, तुम पाकिस्तान के परचम पर दाग दिखाते. मैं पूछती हूँ कि क्या हमारे पास जीने के लिए बेहतर उदाहरण नहीं है. मैं पूछती हूँ क्या हमारे पास जीने के लिए बेहतर उदाहरण नहीं है, तो तुम मुझे कभी लाल, कभी नीला, कभी हरा करार देते. मैं तुम्हारा क्या करूं, मैं तुम्हारा क्या करूं, मैं तुमसे बहस करना चाहती हूँ, तुम फसाद पर आमादा हो. मैं तुमसे बहस करना चाहती हूँ जब तुम फसाद पर आमादा हो. मैं तुम्हारे साथ जीना चाहती हूँ, पर क्योंकि मैं महिला हूँ तुम मुझे बाजारू घोषित करते हो. कैसे करें अब बात. और जब तुम बात सुनने को तैयार ही नहीं तो कैसे समझाऊं तुम्हें कि मुझे जुम्मे के दिन भी ट्रैफिक से परेशानी होती है, और उसी दिन क्यों, उन सारे दिन जब लोग अपना अपना मजहब अपने गले में लपेट सड़क पर उतरते हैं और एक धार्मिक उन्माद में बाकी दुनिया को भूल जाते हैं. मुझे कश्मीरी लोगों की उतनी ही फिक्र है जितनी कि मुजफ्फरनगर की या गाजा की या बर्मा की या कराची की मुझे लोगों की फिक्र होती है. मुझे शहरों के नाम से उसकी चिंता में कोई फर्क नहीं पड़ता. कैसे समझाऊं तुम्हें कि सैनिकों की शहादत से मेरी आंखें भी नम हो जाती हैं कई बार, पर उससे ज्यादा ये ख्याल रुलाता है कि हमें सरहदें बनानी पड़ी. वैसे तुम्हारे अंदर इतना गुस्सा है, तुम अंदर से खौल रहे हो, इसका अंदाजा भी नहीं था मुझे जब तक ये मुआ फेसबुक नहीं आया था. तुम्हारे अंदर इतना गुस्सा है, तुम अंदर से खौल रहे हो, इसका अंदाजा भी नहीं था मुझे जब तक ये मुआ फेसबुक नहीं आया था. तुम मेरे बगल में ही तो बैठते थे तब तक. कभी अंदाजा नहीं हुआ कि इतनी नफरत का पेड़ है अंदर. और जब ऐसे सारे पेड़ों से घिरी हुई हूं मैं और मुझ तक कोई तिनका पहुंच नहीं पाता रोशनी का, इस अंधेरे का और छोर समझ नहीं आता. मैं तुमसे बात करना चाहती हूँ और तुम मुझे देशद्रोही करार दे चुके हो. अब कैसे करें बात. तुम्ही ज्या पद्धतीनं हा कृतीशील संवाद या सगळ्यांशी साधला, त्यात आम्हाला एक आनंद असा आहे की फिल्म इंडस्ट्री ही काही आकाशामध्ये चमकणारी आणि ते तारे सगळे तिकडे पूर्ण तिकडे आकाशातच आणि ही जमिनीवरची माणसं जमिनीवर, असं काही नसतं. हा एक विश्वास तुम्ही आज आम्हाला दिलेला आहात. आणि सर्वसामान्य ही सगळी माणसं आज तुमच्या या वक्तव्यानं विशेषतः कार्यकर्ते फार प्रभावित झालेले आहेत. कारण त्यांची विचारांची लाईन आणि तुम्ही ज्या पद्धतीने कलावंत विचार करता, काही विचार जे आहेत ती लाईन ही जुळते आहे. तर त्या सगळ्या गोष्टीबद्दल, त्या विचार प्रक्रियेबद्दल आनंद व्यक्त करतो. आणि हा कारवा अशा पद्धतीनं पुढे चालत राहिला पाहिजे. शरद कदम म्हणाले मुंबईचे, ज्यांनी सावित्री उत्सव केला, तर येत्या सावित्री उत्सवामध्ये तुम्हाला पाहायला आम्हाला नक्की आवडेल. तुम्ही त्या पद्धतीनं सुद्धा ह्या सगळ्या कार्यक्रमात सहभागी व्हावं ह्यापदी विनंती करतो. आणि तुमच्या मांडणीबद्दल खूप आनंद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही आमच्या सोबत आहात. या सगळ्या प्रक्रियेबद्दल संयोजक म्हणून आभार मानून हा कार्यक्रम इथे संपलाय असं मी इथं जाहीर करतोय. थँक्यू व्हेरी मच इनायत सर. भेटूयात, नक्की भेटूयात लवकरच.